before I start with the word, मी वचन सुरू करण्या अगोदर I call upon, I want that person to blow the trumpet, Vinny. Get used to this tune because this is the only thing that you will hear on the day of rapture. हा आवाज जो आहे ना तो जरा ओळखीचा करून घ्या, कारण स्वर्गारोहणाच्या दिवशी हा एकच आवाज ऐकू येणार आहे. तू परत वाजव. Praise God. Give a big हालेलुया. clap. आणि एक जोरात For टाळी Vinny, वाजवा. for Vinny. विनीसाठी एक जोरात टाळी वाजवा. Praise God. हालेलुया. God bless you. Now, are you accustomed to this sound? आता करण्याचा आवाज ओळखीचा झाला का नाही? Because this is the sound you're going to hear on कारण the day हा of rapture. स्वर्गारोहणाच्या दिवशी हा आवाज आपल्याला ऐकू येणार आहे. Praise God. Thank त्याची you, ओळख Jesus. व्हायला पाहिजे. So we are entering the new year. नवीन वर्षात आज आपण पदार्पण करणार आहोत. God has great plans for each one of you. अर्थातच देवाच्या योजना आपल्या प्रत्येकासाठी महान आहेत. I told you what God showed me for the new year. मी तुम्हाला सांगितलं की देवाने या नवीन वर्षासाठी मला काय दाखवलं. We need to forget the past. तर आपण भूतकाळ विसरून जायचा We need to fly higher. आणि उंच उडायचं. I'm flying higher this new year. मी तर या नवीन वर्षी फार उंच उडणार आहे. I'm going to fly very high या नवीन वर्षी मी फार उंच उडणार आहे. with the strength of God. परमेश्वराची शक्ती घेऊन उडणार आहे. And we will all do it. आणि आपण सगळे मिळून त्याचं कार्य करणार आहोत. Amen. हालेलुया. There are certain things that the Lord led me to write and I have written it down and I'm going to share it to you after the word. काही गोष्टी परमेश्वराने मला लिहून ठेवायला लावल्या, ज्या मी लिहून ठेवलेल्या आहेत आणि माझा संदेश संपल्यानंतर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. So be prepared तर आता तुम्ही तयार व्हा, because God is going to minister to you individually. कारण की परमेश्वर तुम्हा प्रत्येकाची सेवा व्यक्तिगतरित्या वैयक्तिकरित्या आज करणार आहे. And catch the word that He has for you personally. तर परमेश्वर आज तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वचन देत आहे, काय बोलत आहे ते प्रत्येकानं आपापला आता वेचून घ्या. Praise God. की हे माझ्यासाठी, हे माझं आहे. So shall we take the word? मग आता मी संदेश सुरू करू का? Things to forget and things to remember in the new year. या नवीन वर्षी अशा गोष्टी की ज्या विसरून जायच्या आणि अशा गोष्टी की ज्या लक्षात ठेवायच्या. We'll open our Bibles to Philippians 3:13 and 14. फिलिप्पीकरास पत्र 3:13 आणि 14 ही वचनं आपण काढा. Brethren, I count not myself to have apprehended, but this one thing I do, forgetting those things which are behind and reaching forth unto those things which are before, I press toward the mark for the prize of the high calling of God in Christ Jesus. फिलिप्पी 3:13 आणि 14. भावांनो, मी अजून धरून घेतले आहे असे मी लेखित नाही, तर एक गोष्ट मी करतो, ती ही की मागील गोष्टी विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष ठेवून ख्रिस्त येशू जे देवाचे वरील बोलावणे व त्याचा पण जिंकण्यासाठी मी निशाणीकडे धावत चालतो. Praise the Lord. Hallelujah. We already started this message yesterday कालच हा संदेश मी सुरू केलाय. and we'll start from where we left. तर जिथं मी सोडला होता काल तिथून आज पुढे मी नेणार So आहे. the first point is पहिला मुद्दा असा आहे, certain things to forget in the new year. या नवीन वर्षी काही विशिष्ट गोष्टी आपण विसरून गेल्या पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. I shared with you yesterday काल मी तुम्हाला सांगत होतो, how Hagar, हागार when she was at the mount at the fountain at Shur, जेव्हा ती शूर या जागेमध्ये त्या झऱ्याजवळ पोहोचली, the angel came and visited her देवाचा दूत हागारेला भेटायला तिथे आला and she said, go back and submit to the authority. आणि देवाच्या दूताने हागारेला सांगितलं की हागारे परत जा आणि तुझ्या मालकिणीच्या आज्ञेत राहा, And I will bless you. मी तुला आशीर्वाद देईन. Now I told you मी तुम्हाला सांगितलं that both Sarai and Hagar were living in little bit of bitterness. साराय आणि हगार या दोघींचं थोडंसं खटकत होतं आणि दोघीही कडूपणामध्ये जगत होत्या. Yet तरी God was ready to bless them. परमेश्वर त्यांना आशीर्वाद द्यायला तयार होता. God doesn't give us according to what we deserve. तर नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या लायकीनुरूप आपल्याला देत नाही. If that was the case, none of us would be blessed with anything. कारण तसं जर म्हणायला गेलं
तर आपल्या कुणाला काहीच आशीर्वाद मिळणार नाहीत, कारण की लायकी काढली तर लायकी कुणाचीच नाही, तुमची नाही माझी नाही. Praise the Lord. Hallelujah. So God blesses us according to His heart, according to His love. तर देव आपल्याला आशीर्वाद देतो, त्याच्या प्रीतीनुरूप देतो, त्याच्या हृदयानुरूप देतो. Amen. आपल्यावर प्रेम करतो म्हणून देतो. When He gives, He does not consider what sins you have committed. आणि ज्या वेळेला देव आपल्याला आशीर्वाद देतो, त्याला देव आपण काय पाप केलेलं आहे, तू काय पाप केलेलं आहे हे लक्षात ठेवून देत नाही. See, God blessed even Sarai with Isaac. पहा, परमेश्वराने सारायला देखील इसाकाचा आशीर्वाद दिला. Amen. आमेन. If you have dealt with your sin, जर तुम्ही तुमच्या पापांविषयीनं कारवाई केली you असेल don't need to think upon it. तर तुम्ही त्या पापांचा परत विचार करत बसायची गरज नाही. Don't look at your poverty and say, कळलं का? तुमच्या दारिद्र्याकडे, तुमच्या गरिबीकडे बघून असं म्हणू नका God has come to remind me of my sin. की परमेश्वर माझ्या पापांची आठवण करून द्यायला बहुतेक आलेला आहे म्हणून हे दारिद्र्य मला लागलंय. No, there can be many other reasons. नाही, त्या गरिबी मागे अनेक इतर कारण असू शकतात. If you don't get a house, जर समजा तुम्हाला घर मिळालं नाही don't say God has come reminding me of my sin. तर लगेच असा निष्कर्ष लावू नका की परमेश्वर माझं पाप मला परत लक्षामध्ये आणून द्यायला आलाय आणि म्हणून पहा मला घर नाही मिळालं. God doesn't act that way. देव अशा पद्धतीनं कार्य करत नाही, ही माणसाची समजूत आहे. Look at the widow of Zarephath. तर तुम्ही सराफत गावातली विधवा पहा, She felt condemned. तिला दंडाज्ञा मिळाल्यासारखं वाटायला The लागलं. moment her son died, ज्या क्षणाला तिचा मुलगा वारला, she said, ती म्हणाली, have you come to put God in mind of my sin? ती म्हणायला लागली देवाच्या सेवकाला की तुम्ही काही मला माझ्या पापांची आठवण करून द्यायला आलाय का? Have you come to remind me of my sin? म्हणजे तुम्ही मला माझ्या पापांची आठवण करून द्यायला आलाय का? असं ती म्हणाली. You know, the woman ती स्त्री or this widow, किंवा ही विधवा बाई, she had an unrenewed mind. तिचं जे मन होतं ना ते नवीन झालं नव्हतं. She had a wrong thought about God. तिचे देवाविषयीचे टू बिगिन विथ विचारच चुकीचे होते. She had condemnation from the past. आणि भूतकाळातनं तिच्यामध्ये दंडाज्ञा आली होती. She was carrying condemnation in her heart. ती दंडाज्ञा हृदयामध्ये ठेवत होती आणि राहत होती. When you carry this condemnation in your heart, you cannot move further. तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण दंडाज्ञेचा आत्मा आपल्या आतमध्ये ठेवतो आणि स्वतःला कोसत राहतो दंडाज्ञा देत राहतो, त्याला आपण पुढे जाऊ शकत नाही. You cannot enter into the glories of God. त्याला देवाच्या वैभवामध्ये, देवाच्या गौरवामध्ये, देवाच्या सामर्थ्यामध्ये आपण प्रवेशच करू शकत नाही. का आपलं मन आपल्याला खात बसलंय, कोसत बसलंय, आपण स्वतःला दंडाज्ञा देत बसलोय. God wants to deal with your soul this year. असं नाही, तर या वर्षी देवाला तुझ्या जीवात कार्य करायचंय. What is happening in your soul? तुझ्या जीवात चाललंय तरी How काय? is what is the condition of your soul? हा जो आतला जीव आहे तो कसा आहे? On that is based your future blessings. आणि याच्यावर आधारभूत नवीन वर्षातले तुझे आशीर्वाद आहेत. He is not just interested in your physical body. देवाला तुझ्या या शरीर यष्टीमध्ये सगळा रस नाही. He is also interested in your soul. तर देवाला तुझ्या शरीर यष्टीमध्ये थोडाफार रस असला तरी त्याहून जास्त तुझ्या जीवात रस आहे. While he heals your body, तो तुझ्या शरीराला आरोग्य देत असताना his main concern is the healing of your soul. देवाची मुख्य काळजी ही आहे की शरीर ठीक आहे, मी तुझ्या शरीराला आरोग्य दिलं, मी तुझं शरीर चांगलं केलं, मी तुला सुंदर दिसायला लावलं वगैरे वगैरे वगैरे, पण देव म्हणतो मला तुझ्या जीवाला आरोग्य द्यायचंय. See, the Holy Spirit can flow in your body and heal you, but He also wants to flow in your soul to heal that misconception we carry about God. पवित्र आत्मा तुमच्या शरीरामध्ये वाहून तुमच्या शरीराला आरोग्य देऊ शकतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण पवित्र आत्म्याला आपल्या जीवामध्ये वाहून आपल्या जीवाला ज्या जखमा झाल्या आहेत, आपल्या जीवामध्ये जे गोंधळ झालेत, आपल्या जीवामध्ये जे चुकीचे विचार आलेले आहेत, ते सगळं पवित्र आत्म्याला आरोग्यवान करून एक सुदृढ तगडा जीव तुला द्यायचा आहे. Praise the Lord. Amen. And as you respond and move to His movements, आणि जसं तुम्ही पवित्र आत्म्याच्या चळवळीला प्रतिसाद द्याल, होकार द्याल, many doors will be opened for you. तसं तुझ्यासाठी अनेक दरवाजे उघडतील. Your soul has to be healed tonight. तर आज रात्री तुझ्या जीवाला आरोग्य हे मिळालंच पाहिजे. Forget only about your body. Your soul has to be healed. बाकी तुझं शरीर फक्त विसरून जा, तर तुझा जीव आरोग्यवान झाला पाहिजे. तुझा जीव ताजातवाना आणि आरोग्यवान आणि सुदृढ झाला Our पाहिजे. soul has to be healed. Our soul has to be cleansed tonight. आपल्या जीवाला आज रात्री आरोग्य मिळालं पाहिजे. आपला जीव आज रात्री साफ स्वच्छ झाला पाहिजे. As we respond to God जसं आपण देवाला प्रतिसाद देऊ, by prayer, by supplication, by fasting, प्रार्थना करून, विनंती करून, उपवास करून and dedicating our soul to Him, आणि आपला जीव परमेश्वराला समर्पित करून, all the past will be erased from your soul. तसं मग तुझ्या किंवा आपल्या सगळ्यांच्या जीवातनं
आपला जो काही भूतकाळ आहे तो सगळा खोडला जाईल. Praise the Lord. Hallelujah. And He'll put a new thought in you, आणि तो तुमच्यामध्ये नवीन विचार a घालेल, new mind in you. एक नवीन मन घालेल. Now, this widow had serious problems. आता या विधवा बाईला सिरियस समस्या होती. She had guilt in her life. तिच्या हृदयामध्ये, तिच्या जीवनामध्ये तिला शिक्षा, दंडाज्ञा सारखी सत्वत होती. And that's why म्हणून she was limiting God's power to work in her life. ती काय करत होती? देवाच्या सामर्थ्याला मर्यादा घालत होती तिच्या जीवनामध्ये कार्य करण्यापासून. Now her son died. तिचा मुलगा मेला. That would require another miracle. आता अजून एक चमत्कार त्या मागे लागणार. Amen. Amen. Another miracle it will require. आता त्याच्या मागे अजून एक चमत्कार लागणार कारण की तिचा मुलगा मेला. But had she not seen miracles already? पण मला तुम्ही सांगा, त्या विधवेनं याच्या अगोदर काय चमत्कार बघितले नव्हते का? Every day she was witnessing miracles in her life. अरे रोज तर जीवनामध्ये आणि स्वतःच्या घरामध्ये चमत्कार ती बघतच होती. From the day Elijah entered her home, ज्या दिवशी एलिया त्या विधवेच्या घरात आला, morning, afternoon, evening, her flour was multiplied, her oil was multiplied. सकाळ दुपार संध्याकाळ तिच्या घरामध्ये तेल पीठ वाढत होतं, अन्न पाण्याला बरकत होती. मग एलिया आल्यापासून रोज चमत्कारच बघत होती ना. But I told you पण मी तुम्हाला सांगितलं yesterday, काल, when we are too familiar with the miracles that happen in our life daily, कसं we असतं? lose the reverence for God. कसं होतं माहितीये का? काल मी सांगत होतो तुम्हाला की आपल्या जीवनामध्ये दररोज जेव्हा चमत्कार व्हायला लागतात, चमत्कार व्हायला लागतात, चमत्कार व्हायला लागतात, त्याला त्याची एक सवय लागून जाते आणि त्याचं महत्व कमी व्हायला लागतं. ज्याला म्हणतात घर की मुर्गी दाल बराबर टेस्ट लगती नाहीये. Amen. Amen. When miracles are happening every day, कारण रोज चमत्कार होत आहेत. it becomes just another ordinary day. मग रोज चमत्कार होत असताना कसं होतं की हे तर रोजच होतं. मग रोजचा दिवस एक साधा दिवसच बनून जातो. And we take those miracles as the ordinary course of action in our life that has just happened yesterday. आणि त्या चमत्कारांना आपण कुठल्या दृष्टिकोनातनं पाहायला लागतो की हे तर आमच्या घरामध्ये रोजच आहे. काल पण आमच्या जीवनात आणि घरात असं झालं होतं, आज पण होत आहे. त्यात काय, आमच्या जीवनात हे रोजच And होतं. we stop thanking God, we stop blessing God. आणि आमच्या जीवनात हे रोजच होतं असं म्हणून मग आपण देवाला त्याच्या मागे गौरव देत नाही, देवाला त्याच्या मागे महत्व देत नाही. दे बाप्पा तू चांगला आहे, दे बाप्पा तू केलेलं आहे, हे तोंडावर येत नाही. God's power was working every day in this widow's life. तर देवाचं सामर्थ्य रोज या विधवा बाईच्या जीवनात कार्य करत होतं. But now, पण आता she had become so accustomed to this miracle that the miracle no more was a miracle. It was just a natural course of setting by God or by just circumstance. त्या विधवेला देवानं केलेल्या या चमत्कारांची इतकी सवय लागून गेली की सवयीचा परिणाम शेवटी असा झाला की तिला त्याचं महत्व राहिलं नाही आणि तिनं देवबाप्पाला त्याविषयी धन्यवाद पण दिले नाही. Amen. म्हणजे रोजची बाब, एक वन डेली अफेअर ज्याला म्हणतात तसं झालं. Like manna fell in the wilderness. जसं मान्ना अरण्यात पडला They were all singing. आणि मान्ना अरण्यात पडला, सगळे इस्रायली गायला लागले. After that, they forgot singing. मान्ना अरण्यात पडला, इस्रायली एक दोन दिवस गायला लागले. चौथ्या दिवशी रे माझ्या मागल्या गायला विसरले. Widow also must have been singing nice Father Buckman songs. तसं विधवेनी पण एक दोन दिवस फादर बकमनची फार सुंदर गाणी गायली असती. Then after that, she lost it. मग रे माझ्या मागल्या महत्व कमी झालं का? आमच्या जीवनात तर रोजच होतं डेली अफेअर. And then suddenly the son died. आणि मग अचानक विधवेचा मुलगा मेला She blamed God. आणि मग तिनं देवाला दोष द्यायला सुरुवात केली God came to remind me of my sins. की देवबाप ना माझ्या पापांची मला आठवण करून द्यायला आलाय. If that was the case, why did he bless her every day? अरे असं असतं की देवबाप तुला तुझ्या पापांची आठवण करून द्यायला आलेला आहे, तर मग रोज देवाने तिला इतके आशीर्वाद का दिले असते? You know why God used Catherine Coleman every day of her life? तुम्हाला माहितीये कॅथरीन कोलमन ज्या देवाच्या महान सेविका होऊन गेल्या, त्यांना देवाने दर दिवशी का इतकं महानतेने वापरलं? Every time she stepped on the stage, there was an anointing. ज्या दरवेळेला कॅथरीन कोलमन स्टेजवर उभ्या राहायच्या, अभिषेक असायचा नाही, असायचाच. There has to be the power of God. आणि देवाचं सामर्थ्य इतकं त्यांच्या पाठीशी असायचं की सगळ्यांना Why? दिसून यायचं, कळून यायचं. Why? का? She brought the reverence of God every time she stepped on the stage. जेव्हा केव्हा कॅथरीन कोलमन स्टेजवरती पाऊल ठेवायच्या, देवाविषयीचा एक आदर, एक सन्मान घेऊन उभ्या राहायच्या. Every time a single miracle happened, त्या दरवेळेला एखादा चमत्कार व्हायचा, she looked at it with surprise. त्या एखाद्या चमत्काराकडे पण कॅथरीन कोलमन किती मोठं आश्चर्य देवानी केलं असं म्हणून As बघायचं though it happened for the first की time. जणू काही हा चमत्कार पहिल्यांदाच झालाय. When you lose the charm of God and the things of God, God is no more interested in setting you and establishing you. तेच मी कालपासून तुम्हाला सांगत आहे,
ज्या क्षणाला तुमच्या जीवनातनं आणि हृदयातनं परमेश्वरासाठीचं ते पहिलं प्रेम, तो चाम, ते सगळं जर निघून गेलं आणि देवाच्या गोष्टींसाठीचा तो चाम, ते प्रेम, ती ओढ, तो रस, तो आवेश निघून गेला, तर म्हणायचं तुम्ही त्या दिवशी संपलात, मेलात. And it is written about her आणि त्यांच्याविषयी लिहिलंय, that every miracle she responded like a little child. कॅथरीन कोलमन विषयी लिहिलेलं आहे की जो प्रत्येक चमत्कार घडायचा, त्या प्रत्येक चमत्काराला त्या लहान लेकरासारखा प्रतिसाद द्यायच्या. That kept the anointing being poured upon her. हालेलुया. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनावरती अभिषेक ओतत राहिला. The way she reacted to the Lord. जसं त्यांनी परमेश्वराला ज्या रीतीनं प्रतिक्रिया केली की भले 1000 वेळेला हा चमत्कार झाला असेल, पण आज 1001 वेळेला झाला असला तरी मी त्याला प्रतिक्रिया पहिल्यांदा झालाय अशी देत आहे. Praise the Lord. She preserved that preciousness in a relationship with the Lord. आणि कॅथरीन कोलमननी काय केलं की प्रभू परमेश्वराशी त्यांचं जे नातं होतं, त्या नात्यातला तो आदर, तो सन्मान, ते पहिलं प्रेम, तो चाम कायम ठेवला. Preserve that preciousness. कायम सांभाळून लोणचं मुरायला टाकतो ना आपण, तसं मुरवून ठेवला. When Mary poured that ointment, मरियेनं जेव्हा she broke that सुगंधी, alabaster box. मरियेनं अलाबास्त्र नावाची कुपी फोडून सुगंधी तेल ओतलं. Jesus said, येशू बोलला, half of it, keep it for my burial. अर्ध माझ्या मैतीसाठी ठेव. Keep it till that time. ठेव तो. Let that fragrance never be lost in your life. तो सुगंध तुझ्या जीवनातला बाई हरवू देऊ नको बाई. Let that fragrance not be lost in your life. हा सुगंध तुझ्या जीवनातनं हरवू देऊ नको. When Noah offered the burnt offering, नोहाने जेव्हा होमार्पण चढवलं. you know the best offering for God is the burnt offering. मी तुम्हाला सांगितलं देवासाठी सगळ्यात चांगलं आणि उत्तम अर्पण म्हणजे होमार्पण. Naturally speaking, नैसर्गिकरित्या म्हटलं तर burnt offering is the most horrible smelling offering. नैसर्गिकरित्या होमार्पण म्हणजे सगळ्यात घाणेरडा वास देणारं अर्पण. होमार्पण म्हणजे काय? जळून राख झालेलं असतं जे काही You चढवलेलं make आहे. food at home. तुम्ही घरामध्ये अन्न शिजवता, It burns. समजा ते जळलं, You get a stench. घाण वास येतो ना, जळका. Amen. येतो ना? Little even your dal gets burnt at the bottom. You cannot eat. डाळ जरी थोडीशी खाली करपली तर कसा तरी जळका वास येतो आणि खायला होत नाही. Amen. Amen. Burnt offering. पण होमार्पण In the natural, burnt offering is a stench. तर नैसर्गिकरित्या होमार्पण म्हणजे घाण वास. But in the spiritual, पण आध्यात्मिकरित्या Bible says, बायबल म्हणतं God smelled the burnt offering of Noah and he said, it is fragrant to my nose. देवाने नोहाच्या त्या होमार्पणाचा वास घेतला आणि म्हटला हा तर सुवास आहे. A sweet smelling aroma it is for me. हा तर सुगंध आहे. कोण आहे मला होमार्पण चढवत आहे? Because burnt offering means you burn yourself completely. It's no more I that live, but Christ that lives in me. कारण होमार्पण म्हणजे तू स्वतःला पूर्णपणे वेदीवरती चढवून, स्वतःला आग लावून, स्वतःला राख करून देवासाठी चढलेला असतो आणि तो सुगंध देवाला पोचतो. Amen. आमेन. तर वेदीवर स्वतःला चढवायची असते, दुसऱ्यांना नाही. If your love for God becomes cold, जर तुमचं देवासाठीचं प्रेम गार पडलं you become weak. तर तुम्ही अशक्त पडाल. If your love is fresh every day, तुमचं देवावरचं प्रेम जर रोज ताजं असेल, every day, रोज ताजं असेल, the anointing will be greater on you. अभिषेक तुझ्यावरचा दर दिवशी वाढेल. You know, people in the first time when they come to the Lord, पहिल्यांदा जेव्हा नवीन माणसं प्रभू येशूकडे येतात, the relationship was so beautiful. नातं इतकं सुंदर I'm लागतं ready to die, they say. आणि मग ती माणसं म्हणायला लागतात मला येशू सापडला, मी तो येशूसाठी मरायला I'll do तयार. anything for the Lord. मला प्रभू सापडला, मी प्रभूसाठी मरायलाही तयार आहे, काही करीन. And God is very excited. देव फार आनंदी होतो. After 6 months and 1 year, 6 that महिने, kind वर्षभर. of phrase wanes off. 6 महिने वर्षभर गेल्यानंतर त्या पद्धतीचं ते बोलणं वगैरे त्या माणसांच्या जीवनात निघून जातं. See? Whenever miracles happen, I told you yesterday, मी तुम्हाला काल सांगितलं, जेव्हा केव्हा चमत्कार होतात, immediately go on your knees and say, thank लगेच you, Lord. गुडघे टेका, लगेच By your गुडघे grace, टेका. I'm blessed. लगेच गुडघे टेका आणि म्हणा दे बाप्पा धन्यवाद, हा तुझा आशीर्वाद आहे. The same God who could multiply your flour and your oil, couldn't he also heal your son? अरे ज्या देवाने
तुझं तेल आणि पीठ वाढवलं, तो देव तुझ्या मेलेल्या पोराला जिवंत नाही करायचा का? How that thing could not occur in her mind? विधवेच्या मनामध्ये बाकीच्या गोष्टी नकारात्मक लगेच आल्या, हे एवढं सकारात्मक डोक्यात आलं कसं नाही? She said, ती म्हणाली, did you come to remind me of my sin? काय देवाच्या सेवकाला म्हणते, आलात सर, का माझ्या पापांची आठवण करून द्यायला आलात का? जेव्हा ते सेवक तुमचं सगळं मल्टिप्लाय करत होतं ते चांगलं होतं. हा, सेवकांनी तेल पीठ वाढवून दिलं आणि चमत्कार केले. मॅन ऑफ गॉड, मॅन ऑफ गॉड, मॅन ऑफ गॉड, हालेलुया. Your son died, suddenly you put the blame on God and the prophet of God. मुलगा मेला, नो मोर गॉड, नो मोर मॅन ऑफ गॉड, नावं ठेवायला सुरुवात. देवाच्या How could she think that God was dealing with her? अरे तिने असा विचार कसा केला की देव कुठल्या पद्धतीनं तिच्या जीवनात कारभार करत आहे? Maybe she was committing a lot of sins then. कदाचित मग असं म्हणायची वेळ यावी की खरोखरच विधवाबाई जीवनात बरीच पापं करत असेल. Because the mouth speaks from the abundance of your heart. कारण मुख इथं जे आहे तेच बोलतं. What a stinking thinking of this widow. काय दुर्गंधी असलेली विचारसरणी या विधवाबाईची. Many times we limit God's power with that kind of low thinking about God. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण सुद्धा असंच करतो. परमेश्वराविषयीचे असे खालच्या पद्धतीचे विचार करून आपण देवाला मर्यादा घालतो आणि देव आपल्या जीवनात कार्य करू शकत नाही. God has answered you in one area. Will he not answer you in another area? अरे विचार कर ना कधीतरी खाली बसून 2 मिनिटं. देवाने तुझ्या जीवनातल्या एका भागात तुला उत्तर दिलं, दुसऱ्या तिसऱ्या 10व्या 100व्या भागात उत्तर देणार नाही का? इट्स ओनली अ मॅटर ऑफ टाइम. See, if he was counting on your sins, जर तो तुझ्या पापांविषयीच विचार करत बसला first असता, of all, why would he bless her with a son? तर पहिलं म्हटलं तर देवाने त्या विधवेला मुलाचा आशीर्वाद का दिला असता? Why would God bless them with the oil and that flour? किंवा का देवाने तेलाचा पिठाचा आशीर्वाद किंवा बरकत दिली असती? Never put God into sections. कधीही देवाला असं कुठलाही गट करून त्या गटात डांबून ठेवू नका. We say, God, you can multiply my bread, आपण म्हणतो, देव बापा तू माझी भाकर वाढवू शकतो, but you cannot multiply my fish. How पण can माझा it be? मासा नाही तू वाढवू शकत. The same God who multiplied bread also is the same God who multiplied fish also. असं कसं शक्य आहे? असं होऊ शकत नाही ना. ज्या देवाने भाकर वाढवली तोच देव मासा पण वाढवतो आणि त्या देवाने मासे वाढवलेले आहेत. Praise the Lord. हालेलुया. Why will he not do one thing and when he does all other things? तर मी काय म्हणतो, बाकी सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ना, देवाने आपल्या जीवनामध्ये हे केलं ते केलं, मग एखादी गोष्ट जी अजून झालेली नाहीये ती होणारच नाहीये असं तू कसं म्हणतो? When he multiplied your flour and your oil, was he not counting upon your sin? तुझं तेल आणि तुझं पीठ जेव्हा देवाने आशीर्वादित करून वाढवलं, तेव्हा काय तो तुझ्या पापांकडे लक्ष देत नव्हता का? That suddenly now he remembered your sin. की तू असं म्हणत आहे मुलगा मेल्यानंतर की अचानक देव बहुतेक माझ्या पापांना लक्षात आणत आहे. See, if he was counting on your sins, he wouldn't bless you with anything. माझा म्हणायचा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? जर तुम्ही असं म्हणताय की देव पापांकडेच लक्ष देऊन आहे माझ्या, तर मग देवाने सुरुवातीपासून एकही आशीर्वाद दिला नसता ना. Or he would have said, किंवा म्हटलं असता, Elijah, एलिया only let the flour in a kitchen multiply. Oil तसंच राहू दे, कारण की पाप त्याच्यामध्ये थोडं दिसतं मला. किंवा देव एलियाला असं म्हटलं असता की त्या विधवेच्या घरातलं पीठ वाढव, तेल नको वाढवू, कारण पापाचं प्रमाण अजून गेलेलं नाही. तूप आणि तेल चपातीवर नको, हा. ते फक्त पाणी ऑर्डिनरी चपाती खाऊ दे, कारण की त्याच्यामध्ये अजून पाप आहे. एकदा पाप सगळं निघालं तर तुपाचं चपाती खाऊ दे. हो, असं म्हटला का देव की कोरडी भाकर खाऊ दे, कारण की अजून पाप गेलेलं नाहीये, पाप पूर्ण गेलं की मग तूप तेल वाढवू? No. नाही. God said, देव म्हणतो let her eat a chapatis with good oil. खाऊ दे तिला तिची भाकर, ते पण चांगलं ऑलिव्ह ऑइल किंवा साजूक तूप लावून. हालेलुया. आमेन. God was interested in her life. देवाला तिच्या जीवनामध्ये उत्सुकता होती की खा, छान खा, सुंदर खा, बस. And if God was counting on her sin, आणि जर देव तिच्या पापांकडेच लक्ष देऊन असता, why didn't she come to Elijah and say, please don't multiply my flour and my oil. I am a sinner. Go away from me. का ती विधवा बाई एलियाला येऊन असं म्हटली नाही की सर नको, तुम्ही पीठ आणि तेल वाढवू नका, मी फार मोठी महापापीण बाई आहे, माझी लायकी नाही, सर नको माझ्या जीवनात आणि घरात हा चमत्कार तुम्ही नका वाढवू, मरू दे मला, कारण की मी पापी आहे. असं म्हटली का?
She didn't even say, Elijah, thank you that though I am a sinner, I know I am sinning, yet you have multiplied my oil and my flour. That also she didn't say. ती असंही म्हटली नाही की एलिया सर मी तर पापी आहे, फार मोठी पापीण आहे, पण तरी पण तुम्ही माझ्या घरी आलात आणि देवाचा चमत्कार करून तुम्ही तेल आणि पीठ माझ्या घरात वाढवलं. तुम्हाला खूप धन्यवाद सर, तुमचे पाय माझ्या घरी लागले, माझं तर कल्याणच झालं. She didn't say तुम्हाला that. असंही बोलली नाही. But when something went wrong, she blamed God and his prophet. पण थोडं कुठं जीवनामध्ये काही राहिलं आणि चुकलं की लगेच हा देव बरोबर नाही आणि हे काय देवाचे सेवक, हे काय चांगले नाहीत. Does it mean याचा अर्थ असा होतो का that after God multiplied a flour and the oil, she started sinning? देवाने, याचा अर्थ मग असा होतो का का असा लावायचा का की देवाने तिचं तेल आणि पीठ वाढवल्यानंतर विधवाबाई पाप करायला लागली? Because she said, कारण ती म्हणाली have you come to remind me of my sin? तुम्ही माझ्या पापांची मला आठवण करून द्यायला आलाय का? What sin she is talking about? मग ही विधवा कुठल्या पापांविषयी बोलत आहे? Is she talking about the sin before Elijah could come into a house, or is she speaking about the sin when after Elijah started blessing her? एलिया तिच्या घरी येण्या अगोदर तिनं जे काही पाप केलं त्या पापांविषयी बोलत आहे का एलिया तिच्या घरात आल्यानंतर चमत्कार झाल्यानंतर तिनं काही पाप केलं त्या पापांविषयी बोलत आहे? बाई कुठल्या पापांविषयी बोलत आहे? बाईनी असं काय पाप केलंय? काय केलं तुम्ही विचारा. बाई असं केलं तरी काय? Did she start sinning when the famine struck the land? किंवा दुष्काळ जेव्हा देशात पडला तेव्हा त्यांनी पाप करायला सुरुवात केली? Everybody wants to know what sin she committed. सगळ्यांना ऐकायचंय, सगळ्यांचे कान असे पास्टर लवकर सांगा बाईने काय पाप केलं? Praise God, they didn't show it to us. देवाला धन्यवाद, बायबल मध्ये त्याचा उल्लेख नाही. So you can put anything there. तर तुम्ही काही तिथं पाप घाला. Your own sins, whichever we commit, put it स्वतःच there. कुठलं एखादं ज्याची आपल्याला सवय आहे ते घाला. Amen. And remember, आणि लक्षात ठेवा whatever sin you put there, जे काही पाप तुम्ही तिथं घालाल, if it has been dealt with, जर त्या पापाविषयी ना कारवाई झाली असेल, in the new year you will have your oil and your flour. त्या पापाविषयी ना दया, क्षमा आणि शांती ही सगळी प्रोसेस झालेली असेल तर नवीन वर्षी तुझ्या तेलाला आणि पिठाला गॅरंटीड बरकत आहे. Never think upon your past. कधी स्वतःच्या भूतकाळाविषयी विचार करत डोक्याला हात मारून If you बसू hold on to your past, you can destroy your present, you can destroy your future. तू जर तुझ्या भूतकाळाला डोक्याला हात मारून बसलास ना तर तुझा भविष्यकाळ आणि तुझा वर्तमान काळ ह्या सगळ्याची तू नासधूस करत She आहेस. held on tightly to her past. विधवेनी काय केलं? आपला भूतकाळ घट्ट धरून बसली. It didn't come out for the first time. पहिल्यांदा नाही असं झालं. First time when Elijah came, she didn't say that. पहिल्यांदा एलिया जेव्हा तिच्या घरात आला, एलियाची जेव्हा एंट्री झाली तेव्हा नाही तिने असं केलं, But she was carrying it in her heart. पण तिच्या हृदयामध्ये ते होतं. आतमध्ये खूप खूप होतं, पण सांगितलं नाही. सोया हुआ शेर It was there all the time. होतं हृदयामध्ये ते तिच्या. When flour was being multiplied, it was there. When oil was multiplied, it was there. तेल वाढलं तिच्या हृदयात ते सगळं तरी पण होतं. पीठ वाढलं तरी पण तिच्या हृदयामध्ये ते सगळं होतं. She kept that guilt, she kept the condemnation in her heart. ती दोषी भावना, ती स्वतःला कोसायची भावना, ती दंडाज्ञा तिने हृदयात ठेवली होती. It was sleeping there like a sleeping giant. झोपून होतं ते एखाद्या झोपलेल्या राक्षसाप्रमाणे. आत तो राक्षस झोपलेला होता. I don't know whether it was just the condemnation or whether she had really repented about it and still sticking to the past, or she hadn't repented about it. आता मला माहित नाही ती नुसती दंडाज्ञेची भावना तिला सतवत होती का तिने पश्चाताप त्या विषयीनं केलेला होता का तिनं अजूनपर्यंत त्या पापांविषयीनं पश्चाताप केलेलाच नव्हता का, मला माहित नाही. Sometimes, कधी कधी even in our lives, आपल्याही जीवनात as long as the flour and the oil keeps multiplying, जोवर तेल आणि पीठ आपल्या जीवनामध्ये वाढत राहतं, we are not too much concerned about what is inside. आपल्याला फारशी काळजी नसते की माझ्या हृदयात आहे तरी काय. हे ते आहे हृदयात, पण मल्टिप्लाय तर होत ना. म्हणजे राक्षस झोपलेला असतो पण आपण काय म्हणतो, चंगळ मंगळ चालू आहे ना, मग मजा आहे. हा? त्याच्यावर डिपेंड करायचं गरज नाही. पैसे येतं, आशीर्वाद मिळतं, सगळं सब चलता है. Sometimes God blesses her because through His goodness we may repent. पण कधी कधी देव आपल्याला अशासाठी पण आशीर्वादित करून जातो की कमीत कमी देवाचा हा चांगुलपणा बघून तरी आपण पश्चातापाकडे यावं, गोंडताट नेसून पश्चाताप See, करावा. the goodness of the Lord should lead us to repentance. देवाच्या चांगुलपणानं आपल्याला
पश्चातापाकडे न्यावे. But sometimes goodness of the Lord leads us not into पण repentance. कधी कधी देवाचा चांगुलपणा आपल्याला पश्चातापाकडे नेत नाही, विच इज व्हेरी सॅड. But पण taking away something from us leads us to repentance. आपल्याकडनं देव न करो काही गोष्टी गेल्या आणि काही खालीवर झालं की मग लगेच आपण गोंडताट नेसून पश्चाताप करायला सुरुवात करतो. She should have said, त्या बाईनी म्हणायला हवं होतं, Lord, प्रभू I'm sorry for my sins. मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली. How much you are blessing me every day. तू रोज किती मला आशीर्वाद देतो, Forgive me. मला क्षमा कर. See, that guilt was still there. ती गुन्हेगारीची दोषी भावना तिच्यात होती तरीही That shows यावरनं दिसून येतं somewhere she had not dealt with that existing sin. कुठेतरी त्या वेळेला अस्तित्वात असलेल्या पापाविषयीनं विधवेनं कारवाई केलेली नव्हती असं दिसून येतं. Amen. आमेन. The moment we sin, तर ज्या क्षणाला आपल्याकडनं समजा पाप झालं, don't count your blessing and then repent. आशीर्वाद मोजून मग पश्चाताप करायला बसू नका. काय मी पाप करतो तरी सुद्धा पैसे पडतात ना बँकेत. म्हणजे That is not the way we need to count. हा हिशोबच चुकलेला आहे, असा हिशोब करायचा नसतो. Amen. आमेन. Sin is sin. It has to be dealt. Whether you are in poverty, a son dies or lives or whatever. पाप आहे. आपल्याला चंगळमंगळ असो, नाही तर गरिबी असो, मुलगा मरो, नाही तर अजून 10 मुलं हो, पाप आहे. जीवनात आलेलं दिसलं तर ते पश्चाताप करून काढायलाच पाहिजे. If we don't deal with it, कारण जर पापाला आपण मुळापासून उपटून काढलं नाही something like this happens. तर मग हे असं काहीतरी होतं. See? Something like this happens. असं काहीतरी मग होऊन जातं. But one good factor is, पण एक चांगली गोष्ट यात ही आहे, God has been blessing us in spite of our weaknesses. आपला किती जरी अशक्तपणा असला तरी देखील परमेश्वर कानाडोळा करून आपल्याला आशीर्वादित करत आलाय. But we cannot keep it long with us. पण ते रबर बँड जास्त ताणून चालणार We नाही. need to face our sin. We need to deal with it. आपण आपल्या पापाला तोंड द्यायचं आणि जर कळलंय ना की माझ्याकडनं हे पाप झालंय तर येशूकडे क्षमा मागून ते धुवून काढून जीवनाची पाटी डेली बेसिसवर स्वच्छ पाहिजे. Amen. आमेन. No matter what happens, काही घडो तिकडे मला मिळो न मिळो, deal with it. ते पाप जीवनात आलेलं जर दिसतंय, समजतंय, कळतंय तर मग करतोयस काय? लवकर पश्चाताप कर, सॉरी म्हण, गेट आउट ऑफ इट. Because कारण when you don't deal with it, जेव्हा आपण त्या पापाविषयीनं कारवाई करत नाही anything that happens in your life which is negative तर मग जे काही तुमच्या जीवनामध्ये घडतंय, समजा नकारात्मक or unfruitful, किंवा असं काही घडतंय की ज्याला फळ नाही, suddenly you start feeling, I think so, I have sinned and I have not dealt with मग it. अचानक ती भावना आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागते की हो मला वाटतंय की मी पापी आहे ना, मी ते पाप काढलेलं नाही म्हणून असं झालं. And guiltiness will hinder our praying the right kind of prayer we ought to make. आणि असली दोषी भावना आपल्यामध्ये निर्माण झाली ना की मग त्या दोषी भावनेमुळे योग्य पद्धतीची जी प्रार्थना आपण देवासमोर केली पाहिजे ती आपल्याकडनं होत नाही. Guilt will hinder your faith in operation. दोषी भावना जर मनामध्ये निर्माण झाली तर तुमचा विश्वास कार्यरत होण्यात अडचण येईल. Guilt can never give you confidence before God. दोषी भावना मनामध्ये निर्माण झाली तर देवासमोरचा विश्वासच आपल्यातला निघून जाईल. And sometimes we will lose our further blessings. आणि मग कधी कधी मग आपले पुढचे आशीर्वाद पण आपण गमावू शकतो बरं का. Why was she holding the sin of her past? का विधवेनं आपल्या भूतकाळातल्या पापांना धरून ठेवलं? Had she not dealt with it? तिनं ती पाप जीवनातनं मुळापासून उपटून सॉरी म्हणून काढली नव्हती का? Had she not cleared it? तिनं त्या पापांचा हिशोब सेटल केला नव्हता Or was she thinking का? ती असा विचार करत होती that in spite of my sins, my flour and my oil is being multiplied? की सगळं चालतंय, मी पापी आहे, मी अजूनही पाप करत आहे, तरी माझ्या घरावर ब्लेसिंग आहे, तेल वाढतंय, पीठ वाढतंय, सगळं So चालतंय, let me continue in it. तर करू दे मला पाप. कुणी काय बोलत नाही, देवही काय म्हणत नाही. Because कारण others are dying, but I am living. बाकीचे सगळे मरतायत दुष्काळात पण मी जिवंत आहे. That means God is winking at my sins. याचा अर्थ तिला वाटायला लागलं की देव माझ्या पापांकडे दुर्लक्ष आणि कानाडोळा करत आहे. Some are tempted that way, but we ought to know that God is a long-suffering God. असा मोहपाश काही बिलीवर लोकांना पडून जातो. पण आपल्याला कळायला हवं की देव खूप काळ सहनशील देव असतो. Amen. आमेन. He is a long-suffering God. सहन करतो, सहन करतो, सहन करतो, सहन करतो, मग एक दिवस येतो. Amen. Amen. And suddenly something happens. मग एक दिवस अचानक काहीतरी होतं. And so people say, let me continue in my grace, that sin, that
let me continue in my grace, though sin is abounding in my life. आणि मग लोक म्हणायला लागतात, पाप जरी माझ्या जीवनामध्ये आहे असू दे, मला कृपेमध्ये जगू दे, देवाची कृपा माझ्यावर फार उदंड आहे. Amen. That grace may abound, let me sin now. की आता कृपा माझ्यावरती विपुल राहावी, म्हणून एकीकडे माझं पाप चालू असू दे. That's what Paul said असं पॉल बोलला ना in Romans 6:1. रोमकरा 6:1. What shall we say then? Shall we continue in sin that grace may abound? काय म्हणायचं मग आता, पाप करतच राहायचं का अशासाठी की देवाची कृपा आमच्यावर विपुल होत राहावी, That's what he's saying. असं पॉल बोललेला आहे. Should we continue to keep on sinning so that God can show us more and more of his wonderful grace? काय करायचं मग, पाप करतच राहायचं अशासाठी की देवाने त्याची अद्भुत कृपा खूप मोठ्या वाढत्या प्रमाणात आपल्याला दाखवत राहावी. See, we have left the sin country. We have gone to the refuge country now. आपण आता पापाचा देश सोडून आश्रय नगरी आलेले आहोत. How can we continue in the house of sin? आपण कसं काय पापाच्या घरात राहू शकतो? आता आपण पापाचं घर आणि पापाचा देश सोडलाय. We packed up everything and left Egypt. आपण सगळं गुंडाळून मिसर देश सोडलेला आहे ना. Left for good. आपण मिसर देश चांगल्यासाठी कायमचा फॉर एव्हर सोडलेला आहे ना. How can we turn back? मग कसं काय मागे वळायचं आपण? Wasn't it that happened when we took water baptism? आपण पाण्याचा बाप्तिस्मा जेव्हा घेतला तेव्हा झालं की नाही? When we went under the water, जेव्हा आपण पाण्याखाली गेलो, we left the old country of Egypt. आपण मिसर देश जुना सोडला And when we came out, आणि जेव्हा बाहेर आलो, we entered in the new country of Jerusalem. आपण यरुशलेम नावाच्या नवीन देशात आलो. That is water baptism. बाप्तिस्मा पाण्याचा हाच आहे. A new life, a new grace, a new beginning, नवीन a जीवन, new strength, a renewed mind. नवीन जीवन, नवीन कृपा, नवीन शक्ती, नवीन झालेलं मन. Amen. Amen. We cannot hold to the past तर now. भूतकाळ धरून आपण राहू नाही शकत. Past means even Egypt. भूतकाळ म्हणजे त्या भूतकाळात मिसर देश पण आला. Amen. Even Egypt I forgot. मिसर देश पण विसरून जायचा. Like when Kenneth Hagin, जसं केनेथ हेगन the prophet of God, देवाचा महान संदेश at a very young age, at Far- about 14 years old, फार जवान होते. 14 वर्षाचे असताना he was saved at the age of 9. त्यांचं तारण 9 वर्षाचे असताना झालं. But at the age of 14, 14व्या वर्षी some of his friends said, त्यांचे काही मित्र म्हणाले, "Come, Kenneth, चला केनेथ, we'll open some car doors." आपण काही गाड्यांचे दरवाजे उघडू. Because they were masters in it. कारण की गाड्यांचे दरवाजे उघडण्यामध्ये ते सगळे मास्टर होते. Kenneth Hagin said, तर केनेथ हेगन म्हणले, "I cannot come with you." मी नाही येऊ शकत आता तुमच्या बरोबर. Why Kenneth? का केनेथ, का नाही येत? He said, "Kenneth is no more here." तर ते म्हटले, केनेथ आहेच कुठं? He said, "Why? You are Kenneth." तर मित्र म्हटले, असं काय बोलतो, तू केनेथच आहे ना. No, that old Kenneth is gone, dead and gone. जुना केनेथ मेला गेला, This is a new Kenneth. हा नवीन केनेथ आहे. I cannot do those things. मी नाही आता ते गाड्यांचे दरवाजे वगैरे उघडू शकत. His friends left him for good. मग मित्रांनी कायमचं नवीन केनेथला सोडलं. Praise the Lord. आमेन. Past is gone. भूतकाळ गेलेला आहे. Past is gone. भूतकाळ गेलेला आहे. झालं ते झालं. Your past of this year is gone. या वर्षीचा तुमचा भूतकाळ गेलाय, संपलाय. तो आठवणीत आणू नका. Amen. आमेन. Because sometimes the devil, like a monster, comes haunting you in the new year about your past. कारण की कधी कधी सैतान ना श्वापदासारखा, जनावरासारखा, सैतानासारखाच आपल्याला पछाडायला येतो आपला भूतकाळ If you घेऊन. have dealt with it, washed by the blood of Jesus, then let any trouble come. Say, "Jesus, you are there. You have washed my sins. Devil, go on the cross. There my sins are put. My past is put." जर तुमचं पाप आणि तुमचा भूतकाळ याविषयीनं तुम्ही कारवाई केलेली असेल आणि येशूकडनं क्षमा घेतलेली असेल, येशूला क्षमा मागितलेली असेल, तर तोंडावर सैतानाला सांगून मोकळं व्हायचं की सैताना मागे हो, माझं सगळं पाप येशूच्या रक्तामध्ये धुवून स्वच्छ झालेलं आहे, मी आता तसा नाहीच आहे, तू चालता हो. Amen. Amen. Anything bad happens in your life, समजा काही तुमच्या जीवनात वाईट झालं, don't say, असं म्हणू नका, "Did you come to remind me of my sin?" काय माझ्या पापांची आठवण करून द्यायला तू आलास का? The devil is speaking to you. तेव्हा म्हणायचं की सैतान तुझ्याशी बोलायला लागलाय. The devil will say, सैतान म्हणेल, "This happened because you didn't go to church. बघ तू चर्चला गेला नाही ना म्हणून असं झालं. This happened because you didn't pray. बघ तू प्रेयर नाही केली ना म्हणून असं झालं. This happened because you didn't read the Bible." बघ तू बायबल वाचलं नाही ना म्हणून असं झालं. Sometimes we put on this religiosity garment even when we are dealing with our children. You didn't pray, that's why you fell down. कधी कधी आपण आपल्या मुलाबाळांशी सुद्धा वागताना आणि सांगताना हे धार्मिकपणाचं जास्तीचं ढोंग जरा जास्तीच करतो घरामध्ये आणि मुलांना म्हणतो प्रेयर नाही केली ना म्हणून असं झालं बघ.
You didn't read the Bible, see that's why this happened. तू बायबल नाही वाचलं ना म्हणून असं झालं It's बघ. not always so. नेहमी असं नसतं. It's not always so. नेहमी असं नसतं. You need to be aware, be conscious of the presence of God in you, with you. देवाचा सहवास, देवाचं सानिध्य माझ्या बरोबर आहे, माझ्या आत आहे, देव माझ्या बरोबर आहे. Praise ही the जाणीव Lord. कधी सोडायची नाही. That Shulamite woman said, सुलेमकरी स्त्री म्हणाली, my body is sleeping, but my heart is awake to know the Lord. माझा देह झोपलाय रात्रीचा, पण माझं हृदय जाग आहे की आता माझा प्रभू माझ्याशी बोले. Anytime he will come. कधी माझा वल्लभ येईल. My beloved is mine, I am his. तो माझा प्रिय आहे, मी त्याची आहे. Be conscious ती जाणीव ठेवा of the presence of Jesus in की you. येशूचं सानिध्य माझ्या बरोबर आहे. The devil cannot touch you. सैतान मला हात लावू शकत नाही. Devil cannot just play havoc in your life. सैतान माझ्या जीवनामध्ये गोंधळ घालू शकत नाही. मी त्याची मालमत्ता नाहीये. Amen. You are bought with the price. अरे किंमत देऊन तुला विकत घेतलंय. Some people say, काही लोक म्हणतात, काय शैतान माझ्या घरात असं इकडे तिकडे सगळं फिरतो. How can he roam? Is he a member of your family? अरे कसं काय तू सैतानाला घरामध्ये मेंबर करून राहायला घेतलायस का? असं असेल तर मग तसं होऊ शकतं. Yeah, people say, लोक म्हणतात, काय रोज उद्ध्वस्त घालतो, काय हो ना. घरी येतो कसं काय? How can, is he a part of your family? सैतान काय तुझ्या घरचा सदस्य करून ठेवलायस का तू? Amen. तो जात कसा नाही तुझं घर सोडून? बघा तो आता किचन मध्ये बघा बेडरूम मध्ये. Why he? Who is he? म्हणजे माणसांपेक्षा तोच घरात जास्त फिरतोय. Say. Just कोण? imagine another woman comes in your house. कल्पना कर की अजून एक कोणतरी स्त्री तुमच्या घरात आली. बायको म्हणते का या तुम्ही पण या, आपण दोघं किचन मध्ये नवरासाठी काहीतरी म्हणते जेवण का? बनवू, तुम्ही राहा. समजा दुसरी बायको आली What घरामध्ये. you'll do? You'll kick her. Get out. पहिली असं म्हणते का, या दोघी मिळून आपण सगळं शेअर करूया, स्वयंपाक करूया. चे तुम्ही साडी वगैरे असं करणार कुठे आहे त्याला? आउट. Well- हालेलुया. चालते का? नाही काय नाही, मी फक्त 2 दिवसासाठी 2 दिवसाने अर्धा मिनिट तिथं नाही राहायचं. नॉट अलाउड. हालेलुया. See? But when the devil is there, you say, तो फिरतो इकडं तिकडं आता सवत घरात नांदायला आली तर बरं सुचतंय, आणि सैतान कायमचा राहायचं म्हणतो. तुला सुचत कसं नाही काही? बाइंड यू असं तोंडात येत कसं नाही? गेट आउट असं तोंडात कसं येत नाही? When you're holding on to your past, जेव्हा तुम्ही तुमचा भूतकाळ असा घट्ट धरून ठेवता, you're cutting yourself even from the forgiveness of God. तेव्हा तुम्ही देवाच्या क्षमेपासून पण स्वतःला कापताय. You're cutting yourself from the forgiveness of God. तुम्ही देवाच्या क्षमेपासून स्वतःला कापताय भूतकाळचं घट्ट धरून बसलात तर. God has blessed you in one area. देवाने एका भागात तुम्हाला आशीर्वादित केलं ना, Another area is not blessed. अजून दुसऱ्या भागात आशीर्वाद नाही मिळाला का? Trust in God. ठीक आहे ना, देवावर विश्वास ठेव. Trust in God. देवावर विश्वास ठेव. You are not perfect. You are on the perfect path. Praise God. तू परिपूर्ण नाहीयेस, पण पूर्णतेच्या रस्त्यावर आहेस ना. Your action will catch up with your heart someday. हळूहळू तुझ्या हृदयाइतपत तुझी कृती पण चांगली होईल. God says walk with a perfect heart. ते म्हटला परिपूर्ण हृदय घेऊन चाला. Perfect heart. परिपूर्ण हृदय घेऊन चाला. Your walk will catch up one day. एके दिवशी जितकं तुमचं हृदय चांगलं आहे, तितकी तुमची चाल पण चांगली होईल. Amen. Amen. God has blessed you with your job. देवाने तुम्हाला नोकरीचा आशीर्वाद दिला, And supposing your wife lost a job. आणि समजा त्याच वेळेला तुमच्या बायकोची नोकरी गेली. Don't say. असं म्हणू नका. बघितलं ना, मी तू प्रार्थना थोडं जास्त करत राहा. Who says? कोण म्हटलं? असं बोलायची गरज नाही. Yeah, some say that. काही असं लगेच म्हणतात. मला प्रमोशन मिळालं 2दा, तुला एकदा पण नाही हो मिळालं ना, ना. असं कसं झालं? मला वाटतं थोडं तू जास्त प्रेयर बिर केलं तर बरं. असं मीठ चोळून बोलायची काही गरज नाही. How do you say just because you prayed you got double हा? promotion? तू प्रेयर केली म्हणून तुला डबल प्रमोशन मिळालं, आणि तू प्रेयर करत नाहीये म्हणून तुझी नोकरी गेली, असं See- म्हणणारा हु आर यू? God doesn't judge it that way. देव अशा पद्धतीनं न्याय निवाडा करत नाही. Amen. Amen. She's working in a different company. Her boss is different. ती वेगळ्या कंपनीत कामाला आहे, तिचा बॉस वेगळा आहे, आणि चांगलं आहे की देव अशा पद्धतीनं न्याय निवाडा करत नाही. Praise the Lord. हालेलुया. Sometimes we are proud like that. कधी कधी आपल्यामध्ये अभिमान येतो. काय माझं बायको नेहमी आजारी असते, का तिला प्रार्थना ती जास्त करायला पाहिजे. हो का? Who says? Everybody's constitution is different. कोणी भुसा भरलाय डोक्यात हा? अरे प्रत्येकाची प्रकृती, शरीर यष्टी वेगळी असते. हा, जर कोणी एकदम एवढं साखर आणि एवढं तूप खात असेल तर थोडा असा विचार करायला हो. हरकत नाही. मग So never say that just because somebody didn't do something that it's not always so. तर कुणीतरी काहीतरी केलं नाही, कुणाला तरी काहीतरी मिळालं नाही,
म्हणून लगेच असे निष्कर्ष काढू नका. नेहमी असं नसतं. Amen. आमेन. God, in fact, was telling her, देव उलट पक्षी तिला सांगत होता, my daughter, माझ्या मुली, I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे पीठ घे. घे. Daughter, मुली, I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे घे. तेल Oil. घे. Every morning, afternoon, evening, God was telling her that. सकाळ दुपार संध्याकाळ रोज देव तिला हे सांगत होता. See, without that love, why he was giving her? प्रेम नसतं तर प्रेमाशिवाय देवानी का तिला दिलं असतं. Every time in the morning he used to come. दर वेळेला सकाळी देव यायचा. Daughter, मुली, I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. सकाळच्या चपाती बनवायचं ना, हे घे पीठ. मस्त तेल लावून घडीच्या पोळ्या कर. आणि हे हालेलुया. दुपारचं. दुपारी परत येतो येशू. Daughter, मुली, I have forgiven you, okay? क्षमा केलीये मी तुला. चल जाऊ दे. Take oil, घे. take flour. घे. That is the love of God. ते देवाचं प्रेम आहे. Evening coming again. संध्याकाळी परत देव येतो. I know तुझं चाल एवढं हे नाहीये, पण तरी सुद्धा प्रभू मध्ये म्हणून हे घे तुला. सुदर्शील हळूहळू घेऊन टाक. उद्या तू अजून चांगलं होणार घे. See, that is the way he comes to you. अशा रीतीनं देव आपल्याकडे येतो. The clothes you wear, the food he gives you, जे अन्न तो आपल्याला देतो, जे कपडे आपण घालतो, the job he has given जी you, नोकरी त्याने आपल्याला दिली आहे, with that attitude he gives you. अशा वृत्तीनं देवाने हे सगळं दिलेलं आहे, पण आपल्याला ते धड घेता येईना. Always say thank you Jesus. नेहमी म्हणा धन्यवाद येशू. Thank you Lord. धन्यवाद प्रभू. Bless you Lord. तुला आशीर्वादित For करते this प्रभू. job I bless you. या नोकरीसाठी तुला आशीर्वादित करते मी. It's not only grace before meals, grace after meals also. फक्त जेवणा अगोदरच कृपा का, जेवणानंतर पण कृपा पाहिजे. Amen. आमेन. Grace before sleeping, झोपण्या अगोदर पण कृपा पाहिजे. grace when you rise up. उठतो तेव्हा पण कृपा पाहिजे. Nothing will work on this earth बाकी except the grace of God. बाकी या पृथ्वीवरती काहीच आपलं चालणार नाहीये. फक्त देवाची कृपाच आपल्यासाठी आपल्याला चमत्कार घडवून आणेल. God must be saying like that to most of us. देव आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांना असं म्हणत असेल, हे घे तुला मी कार दिला. हं? तुझ्यावर खूप प्रीती आहे घे. See, that's the way every time he comes to you. अशा रीतीनं देव प्रत्येक वेळेला आपल्या प्रत्येकाकडे येतो की Your बेटा relationship is good with me. तुझं नातं माझ्याशी चांगलं आहे. ले ले. Amen. I'm having a good relationship with you. तुझ्याशी माझं चांगलं नातं आहे. कधी कधी तू बोलतो कधी कधी बोलत नाही चालेल पण तू माझा मुलगा आहे घेऊन टाक. कधी कधी कट्टी बट्टी चालते पण तरी तू माझा आहे घे. Otherwise why would there be miracles in your life? नाही तर तुझ्या जीवनामध्ये इतके चमत्कार का होतील, का झाले? If she had repented of her sin, she wouldn't have blurted out that you have come to remind me of my sin. जर तिनं त्या विधवा बाईनं आपल्या पापांचा पश्चाताप केला असता तर ती असं बोलली नसती पटकन की काय माझ्या पापांची मला आठवण करून द्यायला तुम्ही आलाय का. If you have asked for forgiveness, why carry the past in the past sin in the present? जर तुम्ही त्या पापाची क्षमा मागून टाकलेली आहे आणि तुम्हाला क्षमा झालेली आहे तर भूतकाळातलं पाप तू वर्तमान काळात खेचून काढतो. That means म्हणजे she was saying that she had not dealt with the sin. ती असं म्हणतीये की नाही त्या पापाविषयीनं सॉरी अजून झालेली नाहीये, ते पाप माझ्या मनात तसंच आहे. That means you have taken God's blessings for granted. याचा अर्थ देवाचे आशीर्वाद तू गृहीत धरलेत का, की हे तर मिळतं आम्हाला, हे आमच्यात असं होत असतं. Never take God's blessings for granted. देवाच्या आशीर्वादांना गृहीत धरू नको की इथं दूध देणारी गाय रोजच दूध देते. Praise the Lord. So forget the past. तर भूतकाळ विसरा. Forget the past. भूतकाळ विसरा. If you have dwelt with your sin, forget it. तुम्ही जर पापांमध्ये राहिले असाल, त्या पापांवर दोषी भावना घेऊन राहिले असाल तर ते सगळं आज विसरा. Make a renewed commitment to God. एक नवीन देवाशी करार करा. Lord, म्हणा प्रभू I want to be touched in a fresh way this मला year. एक ताजा स्पर्श आज रात्री पाहिजे. I have not done certain things, but this year I will do it. काही गोष्टी या वर्षी माझ्याकडनं झाल्या नाहीत पण या नवीन वर्षी मी करणार आहे. मला काही माहित नाही, तू You मला have to स्पर्श help कर. me, Lord. तू मला You मदत have केली to touch पाहिजे. me, Lord. तू मला स्पर्श केला पाहिजे. As a family, do it. एक परिवार या नात्याने करा. Even after the meeting, when you go home, go down on your knees as a family and do it. मीटिंग संपल्यानंतर रात्री जेव्हा घरी जाल तेव्हा ऍज अ फॅमिली एकत्र गुडघे टेका आणि हे जरूर करा. God honors it. देव त्याचा मान करतो. Whatever you do, God honors it. जे काही तुम्ही करताना त्याचा देव मान करतो. Second point. दुसरा मुद्दा, Certain things to do in the new year. नवीन वर्षी काही गोष्टी ज्या करायच्या And reaching forth unto those things which are before. आणि ज्या गोष्टी पुढे आहेत त्या गोष्टींपर्यंत There जायचं. are certain things we need to do. काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत And do it positively in this new year. आणि या नवीन वर्षी त्या सकारात्मक रीतीनं केल्या पाहिजेत. And so we take off with the story of the widow. तर आपण
आपण आता या विधवेच्या कहाणीवरनं निघतो and let us learn what certain things were done for her. आणि तिच्यासाठी काही विशिष्ट गोष्टी ज्या झाल्या त्यातनं आपण शिकतो. Her son dies. तिचा मुलगा मेला, It was a sad time. दुःखी बाब होती, दुःखी वेळ होती. But पण Elijah did not sit with her on her ash heap. एलिया तिच्या बरोबर त्या दुःखाच्या ढिगावर रडायला बसला नाही. Amen. He made her to change her perception. एलिया जो देवाचा सेवक, त्या एलियानं त्या बाईला तिची विचारसरणी बदलायला लावली की असं नसतं, हे असं असतं. He didn't want her to dwell in her past. एलियाची इच्छा नव्हती की विधवेनं तिच्या भूतकाळात राहावं. He wanted her to dwell in the present, to dwell in the future. एलियाची इच्छा होती की विधवेनं वर्तमान काळात आणि भविष्य काळात राहावं. That's what I'm going to do. तेच मी करणार आहे. I've come here to change your perception. मी तुमची विचारसरणीच बदलायला आलोय. Change your perception. डोक्यातले विचार आजपासून बदलून टाका. What I like of Elijah is this. मला एलियातलं जे आवडतं ते हे. He didn't just sit with her and cry. एलिया त्या विधवा बाई बरोबर बसून रडला नाही, He stretched, Bible says. तर बायबल म्हणतं की तो पुढे आला. He stretched on the child 3 times. त्या मुलावर 3 वेळा आडवा पडला. 1 Kings 17:21. 1 राजे 17:21. He stretched himself upon the child 3 times and cried unto the Lord and said, O Lord my God, I pray thee, let this child's soul come into him again. 1 राजे 17:21. आणि त्याने मुलावर स्वतः 3 वेळा पाखर घालून यहोवाकडे आरोळी केली आणि म्हटले, हे यहोवा माझ्या देवा, या मुलाचा जीव याच्यामध्ये परत येऊ दे. Now listen people. नीट ऐका. The widow was looking behind. विधवा बाई मागे बघत होती. She was dwelling in the past. ती भूतकाळात राहत होती. She was being haunted by the past. तिचा भूतकाळ तिला पछाडत होता That's why she could not see the light. आणि म्हणून तिला प्रकाश पुढचा दिसेच ना. That's why she could not see the new year. म्हणून तिला नवीन वर्ष पण दिसेना. And that's why the future was robbing of her blessings. आणि म्हणून भविष्यात हे असले सगळे विचार तिला तिच्या आशीर्वादांपासून लांब ठेवणार. Your past robs you of your future blessings. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या भूतकाळाला स्वतःला पछाडू द्यायची परवानगी दिली तर तुमचा तो पछाडणारा भूतकाळ तुम्हाला भविष्यातल्या आशीर्वादांपासून लांब ठेवेल. That's what Elijah was saying, like Paul. एलिया पॉल सारखं असं म्हणत होता Forget the past. की भूतकाळ विसर, Look forward. पुढे बघ. And he moved forward. आणि तो पुढे आला. He stretched forward. तो पुढे आडवा आला, मुलावर पाखर घातली. Stretched in Hebrew means, हिब्रू भाषेमध्ये पाखर घातली म्हणजे, or Greek also, या ग्रीक भाषेमध्ये पाखर घातली म्हणजे training to go ahead. पुढे जाण्यासाठी झटणे, Training to go ahead. पुढे जाण्यासाठी अक्षरशः विवळणे, कणणे. You cannot move forward unless you just stop looking behind. जोवर तुम्ही मागे बघणं थांबवत नाही तोवर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. He stretched forward. तो पुढे आला. You stretch forward today. तुम्ही आज पुढे या. Amen. Amen. Paul said, forgetting the past, पॉल म्हटला की भूतकाळ विसरून, but this one thing I do, पण एक हे काम मी करतो, forgetting those things which are behind and reaching forth unto those things which are before. की ज्या गोष्टी मागे आहेत त्या मागील गोष्टी विसरून मी पुढील गोष्टींकडे लक्ष See, लावतो. reaching forth in Greek means stretching forward. ग्रीक भाषेमध्ये मी पुढे लक्ष लावतो म्हणजे पुढे जातो, स्वतःला ताणतो. Amen. Amen. Stretch yourself. स्वतःला ताणा पुढे. That's what God did. God stretched himself to cover the whole earth. देवाने स्वतःला ताणलं ना संपूर्ण पृथ्वी व्यापून घ्यायला. He died for the whole earth. What does it mean? He died for everybody. That means he stretched forth. संपूर्ण मानव जातीसाठी देव मेला. देवाने स्वतःला ताणलं, पुढे आणलं, पसरवलं. Elijah said, एलिया म्हटला stop cribbing. की तू कुरकुर पहिली बंद कर Forget the past. आणि दुसरं तर भूतकाळ विसर. Don't say, oh, my sins were there and I sinned and maybe God has come to me. Forget about the past. असं म्हणत रडत नको बसू की बहुतेक मी पापी आहे आणि म्हणून मग देवाने असं केलेलं आहे, बहुतेक माझ्यातलं पाप असून गेलेलं नाही, मी तर असलीच आहे. See, you cannot have a bright future तुमचं भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही if you don't forget 2012. तुम्ही जर 2012 विसरला नाही You cannot see 2013. तर 2013 तुम्ही बघू नाही शकत. 2013 बघायचा असेल तर 12 विसरायला लागेल. विसरून जा. 12 विसर आता. And you cannot open that chapter also because that chapter is closed. आणि तो धडा आपण उघडूही शकत नाही परत, कारण तो धडा बंद आहे. Those बंद आहे. pages you cannot open of 2012. 2012 ची ती पानं आपण परत उघडू शकत नाही, ते पुस्तक बंद आहे. Some people, काही लोक they have not yet bought a calendar. अजूनपर्यंत कॅलेंडर घेतलेलं नाही.
ते म्हणतात नाही हा येऊ दे आपण मार्च महिन्यात घेऊ. हो का? दॅट्स वाय दे आर नॉट कमिंग आउट ऑफ द पास्ट. काही माणसांनी अजूनपर्यंत नवीन वर्षाचं कॅलेंडर घेतलेलं नाही असं म्हणतात ना, मार्च मध्ये वगैरे बघूया. Amen. आमेन. म्हणून You go to their house in the month of January, ते 2012 चंच कॅलेंडर आहे. जानेवारी महिन्यामध्ये काही लोकांच्या घरी जा तुम्ही, 2012च कॅलेंडर असेल अरे बघा. काय आहे? मग ते मोजतात तिथनं इथनं हा हे असेल. मग तुमचं कॅलेंडर घेऊ ना आता घेऊ. They are living in the past. भूतकाळातच राहतायत अजून. That itself is a sign you are living in the past. मोठं चिन्ह झालं ते की तू भूतकाळात राहतोय असं How many म्हणायचं. have got a new calendar, new year calendar? किती लोकांनी नवीन वर्षाचं कॅलेंडर घेतलं, हा बाकी अर्ध लोक नाही घेत. बाकी ज्यांनी काय केलं म्हणजे you are still living in now 2012. म्हणजे 2012 सोडायचं नाही का? At 12 o'clock that calendar should be replaced with 2013. 12 वाजता ते 12चं निघालं पाहिजे आणि 13 लागलं पाहिजे. कधी Some people I have seen the whole year it is still 2011. काहींच्या I have घरामध्ये gone to some people's home 2011 का आतापर्यंत कॅलेंडर आहे. काहींच्या घरामध्ये मी असंही पाहिलंय, या 2012 पण मी अख्खं वर्ष पाहिलं की 2011च कॅलेंडर घरामध्ये आहे. काय झालं नाही टाइम मिळाला नाही ना वाह, काढायला. हालेलुया. स्टील लिव्हिंग इन 2011. अजून पण 2011 मध्ये अरे ब्रदर 2013 आलं. ब्रदर. Praise the Lord. Now Elijah stretched himself forward. एलियाने स्वतःला ताणून त्या मुलावर पाखर घातलं. What was he doing? Stretching exercise? काय No. ते स्ट्रेचिंग, काय व्यायाम चालला होता का? No, that word was stretching. तो शब्द स्वतः ताणून येत He होता, was moving forward. तो पुढे येत होता. Amen. आमेन. And when he did that, आणि जेव्हा त्यांनी हे केलं the child became alive. ते लेकरू जिवंत झालं. Alive. जिवंत झालं What does it mean then? म्हणजे काय? Has God forgiven her? देवाने तिला क्षमा केली का? देवाने विधवेला क्षमा केली का? See, miracle is ready to happen, but we have to remove that. चमत्कार घडायला तयार आहे, तू भूतकाळ डोक्यातनं काढ बरं. Amen. आमेन. Elijah didn't even say, मला सांग तू कन्फेशन बॉक्स मध्ये काय काय पाप केलं. बघू एलिया आपण असं नाही काय. म्हटलं. Nothing. काय? बघू दे त्याच्यामध्ये किती सिरियसली आहे, विनियल सिन, मॉरल सिन, ते कुठलं आहे बघू. मग त्याच्याप्रमाणे मी प्रार्थना करू का नको बघू. No, he didn't say anything. He didn't even talk about that sin. एलिया काही बोलला नाही, पापाविषयी सुद्धा बोलला नाही, काही नाही. He didn't say, काय रे बाई मला सांगायचं होतं ना तू एवढं पापी आहे म्हणून. He didn't say. He didn't say at all. He didn't even inquire about her sins. काहीही बोलला नाही. He didn't say काय एवढं देवाचे सेवक तुमच्या घरी असून तुम्ही पाप करतात. No, didn't say at all. काहीही बोलला नाही. Forget the past, he said. भूतकाळ विसर म्हटला. Forget the past. God is of the present. भूतकाळ विसरून जा, देव वर्तमान काळातला. Now he is ready to do something more. आता तो काहीतरी जास्त करायला तयार आहे. नाही पण काय असं काय व्हायला पाहिजे का आधी तुम्ही सांगा. असं का झालं आमच्या घरी असं लोक काय म्हणणार. अरे Forget बाबा, that. सोड ना, Forget that. तो वेताळ काढ. People say, the लोक- disciples said, शिष्य म्हटले, हा आंधळा आहे त्याचं आईने पाप केलं वडिलांने का त्याचं पंजोबा आजोबा गप्पा कोण मारायचा केलं का? इंटरेस्टिंग टॉपिक. Or he sinned. कोणी पाप केलं सर, हा पापी आहे म्हणून असं आहे का? का आई बापानी केलं म्हणजे काय हिस्ट्री काय आहे? Or he sinned. का त्यांनी पाप केलंय? तो कसं काय पाप करणार. If he was blind from birth, how can he sin in birth? अरे जन्मांध आहे म्हणजे जन्मापासून आंधळा, तो कसं काय पाप करेल? Jesus said question itself is wrong. येशू म्हटला तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. Never ask such questions. असले प्रश्न विचारू नका. But still I'll reveal to you that they have not sinned. तरी मी तुम्हाला सांगतो, चला, ह्यांनी पाप केलेलं नाही. अरे म्हणजे पाप नाही केलं तरी आपण आंधळा होतो का? Yes. हो, पाप नाही केलं तरी आपण भिकारी होतो का? होतो. होतो, It happens. होतं. The world says. जग म्हणतं हा भिकारी काय आहे माहिती का? त्याचा प्रिव्हियस जन्मामध्ये त्यांनी काहीतरी केलेलं गोंधळ. They say like that. त्याच्या पहिल्या जन्मात गोंधळ घातलाय त्यांनी, म्हणून असा भिकारडा जन्माला आला बघ या जन्मात. Yes, I went to a goldsmith. मी एका सोनाराकडे गेलो, Beggar came. भिकारी आला. हाकलून लावलं. मला what happened? म्हटलं काय झालं? हे येतात. In that generation he did something wrong. पहिल्या जन्मात काहीतरी चुकीचं केलेलं आहे यांनी.
I was going to say तुम्ही काहीतरी चांगलं केलं असेल मग. मी म्हणणार होतो बरं का, पण नाही म्हटलो की तुम्ही सोनार झालात म्हणजे काय फार चांगले दिवे लावून आलात का पहिल्या जन्मात. God has a bright future for each one of us. असं काहीही नाहीये. प्रत्येकासाठी देवाने उज्ज्वल भविष्य ठेवलंय. Elijah did something for her. I am going to do something for you. एलियाने तिच्यासाठी काहीतरी केलं, मी तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. देव बाप्पा धन्यवाद. But you remove that thought from you. पण पहिलं ना ते बरंच काही इथं जे आहे ते डिलीट करा. डिलीट. I am going to take the power of God मी tonight देवाचं सामर्थ्य आज रात्री घेणार आहे and make some changes in your life. आणि असे काही उठून दिसणारे बदल तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात करीन ना की दर सेकंदाला तोंडावर असेल थँक्यू जीसस. I Something love you, Jesus. stupendous is going to happen in your life. काहीतरी सुंदर तुमच्या जीवनात आज होणार आहे. God is going to put something in you special देव काहीतरी today. खास तुमच्या जीवनात आज घालणार There आहे. is hope in God. देवात आशा There आहे. is hope in God. माझ्या प्रभू येशूत आशा आहे. Have you cleaned your mind? तुझं मन तू साफ केलंस का? Have you cleaned your mind? तुझ्या डोक्यातली घाण काढलीस का? You know, many times when people call me for funerals, बऱ्याच वेळेला लोक जेव्हा मला मैतीला बोलवतात, people have told me, लोक मला म्हटलेले आहेत, your one word there in the funeral changed our perception. लोकांनी मला सांगितलेलं आहे, मी जेव्हा किंवा एखाद्या मैतीला गेलो तर तिथले जे कोणी लोक असतात, तो जो कोणी परिवार असतो, ते मला म्हणतात की पास्टर तुमचं ते एक वाक्य, तुमचा तो एक शब्द आणि आमचे विचार बदलले. Yes, even lately I had gone, they had called me, I was not going, but I went आता because the मी Lord led गेलेलो. me to go. आता मी एका मैतीला गेलो होतो, प्रभूंनी मला मार्गदर्शित केलं म्हणून गेलो. They said, pray. ते म्हटले की प्रार्थना करा पास्टर. I prayed. मी प्रार्थना केली. The whole family was comforted. They said, we got the answer. पूर्ण फॅमिलीला सांत्वन मिळालं आणि पूर्ण फॅमिली मागावून म्हटली की आम्हाला आमचं उत्तर मिळालं. I got the answer. उत्तर मिळालं. That's why I don't go when if the Lord doesn't lead me there. आणि म्हणून देव जर मला मार्गदर्शित करत नसेल ना तर मी बऱ्याच जागा टाळतो, अवॉइड करतो आणि जात नाही. I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Something is going to happen in your life. काहीतरी तुमच्या जीवनामध्ये घडणार. Christ in you, the hope of glory. ख्रिस्त तुझ्यामध्ये सर्व गौरवाची आशा. Hope speaks about the future. आशा म्हणजे भविष्याविषयी बोलते. Amen. आमेन. Christ in you, the hope of glory. ख्रिस्त तुझ्यामध्ये सर्व गौरवाची आशा. So hope for a bright new year. तर आशा ठेवा की माझं नवीन वर्ष अगदी उज्ज्वल असेल. Your hope is not in me. Your hope is in Jesus. तुमची आशा माझ्यावर नाही, तुमची आशा येशूवर आहे. Because my hope is in Him. कारण माझी आशा त्याच्यावर आहे. All our hope is in Jesus. आपल्या सर्वांची आशा येशूवर आहे. Don't look back. मागे वळून बघू नका, Look in the future. पुढे भविष्य बघा. Past is gone. भूतकाळ झाला. You cannot change it. जे झालेलं आहे ते झालेलं आहे, ते अंडू होणार नाही. Jesus can do it. येशू करू शकतो. He is the same yesterday, today, forever. येशू करू शकतो. तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. Amen. Amen. He can do it. Tell Him, येशूला सांगा, Lord, प्रभू त्या दिवशी जून महिन्यात 2012 ला मी असं केलं होतं. ते काहीतरी मी केलं होतं. मला क्षमा कर. Jesus will go in June 2012, clean your slate and come back in 2012. येशू जून 2012 जाऊन तुझी जीवनाची पाटी साफसूफ करून तुला देईल. Nobody can do that. बाकी कोणी हे नाही करू शकत. Nobody can turn the pages of your life. बाकी तुझ्या जीवनाची पानं कोणी उलटी नाही फिरू शकत. Only Jesus. फक्त येशू. Because He is the same yesterday, today and पण forever. काल, आज आणि युगानुयुग येशू सारखा आहे. He can go back and erase your past. तो मागे जाऊन तुझा भूतकाळ खोडू शकतो. It is dealt by the blood of Jesus if you have repented today. जर आज तू पश्चाताप केला असेल तर येशूचं रक्त त्या सगळ्याला हाताळेल. As Elijah prayed for her, I will pray for the church tonight. जसं एलियाने तिच्यासाठी प्रार्थना केली, आज रात्री मी चर्चसाठी प्रार्थना करी. That business of yours which is dead will be revived once again. समजा तो तुमचा जो काही व्यवसाय आहे जो नीट चालत नाहीये, मेल्यात जमाय, तो आजपासून परत चालेल. That sickness of yours will be gone. तो तुमचा आजार आज निघून जाईल. It will be gone. निघूनच जाईल. He will do greater things. महान कार्य करेल तो. When I went to Nagar, God told me I'll do greater things in your life from now on. अहमदनगरला जेव्हा मी गेलो ना क्रुसेड घ्यायला, देव माझ्याशी बोलला की आतापासून पुढे मी तुझ्या जीवनात महान कार्य करणार आहे. If you had been to Nagar, you would see what different kind of miracles God did. तुम्ही जर अहमदनगरला त्या आशीर्वाद सभेला आला असताना तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहिलं असतं की देवानी काय
असाधारण चमत्कार त्या जागेमध्ये केले. But we cannot do anything unless we rise up from our ash heap. पण जोर आपण आपल्या दुःखाच्या ढिगातनं उभे राहत नाही आणि भूतकाळ सोडत नाही तोवर पुढे जाता येणार The नाही. widow may cry the whole night for the child, but nothing will happen. विधवा बाई अख्खी रात्र जरी आपल्या मेलेल्या मुलासाठी रडत बसली तरी काही होणार नाही. That situation will not change. The ती- child will still be dead. ती परिस्थिती बदलणार नाही. मुलगा मेलेलाच राहील. You can complain. तुम्ही तक्रार करा You can curse all those people whom शाप you द्या. think are responsible. आणि जी सगळी माणसं तुम्हाला असं वाटतं की हे होण्यामागे हीच माणसं जबाबदार आहेत त्यांना शाप द्या, तक्रार करा, कुरकुर करा, रडा, काही करा. You may have a pity party, call every relative and tell them, कीव करत बसा, सगळ्या नातेवाईकांना बोलवा, curse yourself, but the child is still dead. स्वतःला शाप द्या, तरी मेलेला मुलगा मेलेलाच राहील. We need men and women of God who will take the situation and forget the past and do something in the present for your bright future. आपल्याला देवाचे असेच सेवक आणि सेविका पाहिजेत की जे हे सगळं हातात घेतील आणि पुढे तुम्हाला उज्ज्वल भविष्य कसं मिळेल हे सांगतील आणि देतील. Praise the Lord. Amen. Praise the Lord. Hallelujah. I told you, we are not rowboats. मी तुम्हाला सांगितलंय आपण वल्हवणारे नाही, We are not rowboats. आपण वल्हवणारी नाव नाहीये. The world is rowboats. जग काय करत आहे? वल्हवणारी नाव आहे. We are sailboats. आपण सेल लावलेली आहोत. We only raise up the sail and God's Spirit moves the शीड boat वर forward. केलं की देवाचा आत्मा आपल्या नावेला असं साप करणं पुढे नेतो. Praise the Lord. Amen. We just have to hold that sail up. बस फक्त ते सेल वर करायचं की आपली नाव पुढे 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 जाते. Amen. Amen. No struggling. काही संघर्ष करायला लागत In the नाही. new year, no struggling. नवीन वर्षी काय झटायला खपायला लागणार नाही. In the new year, no trying. नवीन वर्षी काय डोकी फोडायला लागणार नाही. Only believing. नवीन वर्षी एकच काय विश्वास ठेवणे. बस. Believing on Jesus. येशूवर विश्वास ठेवणे. Praise God. हालेलुया. Amen. Amen. Rowboats will rob you of all your energy. वल्वायची नाव तुझी सगळी शक्ती संपून टाकेल. But sailboat completely depends on the wind. शीड लावलेली नाव पूर्णपणे हवेवर अवलंबून We असते. need people with a creative force. आपल्याला निर्माण करायची कुवत असलेली माणसं पाहिजे. Praise the Lord. Amen. Somebody with the Holy Spirit. असा कोणतरी पाहिजे की तो पवित्र आत्म्याने भरला आहे. That Holy Spirit that hovered over the dark earth. तो पवित्र आत्मा जो काळ्या कुट्ट पृथ्वीवरती तळपत होता And everything was आणि recreated. सगळं परत निर्माण झालं. Amen. Amen. This whole world of yours, the home of yours, should be recreated in a new way in this new year. या नवीन वर्षी तुझं संपूर्ण जग, तुझं संपूर्ण घर, तुझं सगळं काही परत नवीन निर्माण झालं पाहिजे. And the Holy Spirit has the power. आणि पवित्र आत्म्याकडे ते सामर्थ्य आहे. Because Job 26 verse 13 says, कारण इयोब 26:13 मध्ये लिहिलेलं आहे. by his spirit he has garnished the heavens. हालेलुया. इयोब 26वा अध्याय त्यातलं 13वं वचन. विल रीड इट. त्याच्या आत्म्याकडून आकाशे शोभिवंत केलेली आहे. हा, शोभिवंत, शोभिवंत. शोभणारा, हालेलुया. दिसणारा, चांगलं दिसणारा तुम्हाला बनवणार. तुम्हाला छान दिसायला लावेल माझा येशू In this new year. या नवीन वर्षी. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? Everything depends upon you being सगळं बघा ready. तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तयार आहात का? Amen. तो लाग देईल, तू घेशील का? Amen. Isaiah 43:19 says, यशया 43:19. behold, I will do a new thing, now it shall spring forth. Shall you not know it? You should know it. See, I will even make a way in the wilderness and rivers in the desert. यशया 43 त्यातलं 19व वचन. पहा मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल, तुम्ही ते समजणार नाही का? तुम्ही समजाल ते नवीन कृत्य तुम्हाला समजेल. Praise God. मी रानात मार्ग करीन, मी वाळवंटात नद्या वाहवीन. Amen. आमेन. अजून काय पाहिजे? Yes, what more do you want? काय पाहिजे अजून? In the wilderness, he'll make a road. अरे रानात मार्ग करतो म्हणतो. We traveled 7 hours in that wilderness. आम्ही त्या रानात By 7 bus. तास, त्या रानामध्ये इस्रायलला 7 तास आम्ही बसचा प्रवास केला. We had security in the bus. बसमध्ये सिक्युरिटी गार्ड होता. Why? का? Some robbers and all, you could just take away things from you. चोर लुटारू येऊन लुटू शकतात. In that wilderness, आणि त्या रानात children of Israel walked. इस्रायली लोक चालले. God was with them, देव त्यांच्या बरोबर होता. striking the rock, bringing water from the rock. त्या खडकाला मारलं, खडकातनं पाणी काढलं. Amen. Amen. In the new year, नवीन वर्षी looking unto Jesus, येशूकडे पहा. the author and finisher of our faith. आपल्या विश्वासाचा आधी आणि अंत
येशू. And let me tell you, अजून एक सांगतो, when I was praying, जेव्हा मी प्रार्थना करत होतो I saw the Lord already in 2013. मी प्रभूला 2013 मध्ये पाहिलं, पण He already entered into 2013 मी प्रभूला 2013 मध्ये गेलेलं पाहिलं, पण because he said, कारण तो म्हटला, I will crown my year with my goodness माझ्या चांगुलपणाने मी वर्ष मुकुटमंडित करीन and my path will drip with all the blessings. आणि माझा मार्ग सर्व आशीर्वादाने भरलेला असेल. Praise the Lord. Amen. 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 Look to Jesus. येशूकडे पहा. Write down the blessings of the word in your heart. शब्दातले आशीर्वाद तुमच्या हृदयात लिहून ठेवा. Imagine it. कल्पना करा. Dionia डायोनिया is imagination. म्हणजे कल्पना. Amen. Amen. We never use our imagination. आपण आपलं काल्पनिक जग वापरतच नाही. After we started going to school, we just shut it up and now rational thinking only we have. आपण शाळेत कॉलेजला जायला लागल्यापासनं कल्पना आता करतच नाही. आपण आता सगळे तर्क वितर्कच लावतो. Because शाळेमध्ये पण टीचर म्हणतात हे काय ड्रीम करतो मी काय बोलतो तू ऐक. See, so we want to shut up dreams तर आपण काय करतो, and visions स्वप्न, and imaginations. आपण स्वप्न, दृष्टांत, कल्पना याला बंद करून टाकतो. God says imagine. ते म्हणतो नाही, कल्पना कर, कल्पना कर. कल्पना कर. काय कल्पना काय करायची कर? येशूचं. हालेलुया. Think upon him. येशूचे विचार कर, Take the word. शब्द घे. See, this word, Hebrew word, is in picture form. हा शब्द, हिब्रू शब्द, हिब्रू अक्षर चित्राच्या स्वरूपात असतात. Amen. आमेन. Make forms of this word. तर शब्दाच्या कल्पना करून शब्दाचं चित्र रंगवा. Yes. आमेन. This prophet took the responsibility for the widow on himself. या एलिया नावाच्या देवाच्या सेवकाने किंवा संदेष्टाने विधवा बाईची जबाबदारी स्वतःवर घेतली. I pledge to take the responsibility of my church today. मी आज करार करतो तुमच्याशी आणि नवस करतो तुम्हाला की आपलं हे चर्च, माझं हे चर्च, तुम्हा प्रत्येकाची जबाबदारी मी घेतो. I'll pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना I करीन. will spend more time in prayer for you. मी तुमच्यासाठी अजून प्रार्थना करीन. As the prophet Elijah took the responsibility to wake up the son Amen. from the death, I take responsibility to wake up many things that are dead in your lives. जसं एलिया संदेष्टाने By my God, I will do it. विधवा बाईच्या मुलाला जिवंत करायची जबाबदारी स्वतःवर घेतली, तसं देवाचा सेवक या नात्याने तुम्हा सगळ्यांची सगळ्याविषयीची जबाबदारी आज मी घेत आहे. अँड आय मीन इट. माझ्या देवाच्या सहाय्याने मी करीन. I will not turn my head. मी नाही माझं डोकं वळवणार. Elijah didn't say, it is your sin, now you take care of it. एलिया बाईला असं नाही म्हटला, तू पाप करून गोंधळ घातलाय, तुझं तू बघ. You feel responsible for the death of your son. तू तुझ्या मुलाच्या मरणाविषयीनं स्वतः जबाबदार आहेस, तू तुझं बघून घे. You are responsible to it. तू पाप केलंय म्हणून पोरगं मेलंय, तुझं तू बघ. So you see to it, I have nothing to do, I'll wash my hand like Pilate. तुझं तू बघून घे, माझा काही संबंध नाही, मी आहे देवाचा सेवक, पण मी पिलातासारखा हात धुवून चाललो, असं एलिया बोललेला नाही. Like the Pharisees told Judas. जसं परुषी येहुदाला म्हटले, What have we got to do with it? आमचा काय यात संबंध आहे, Don't involve us. आम्हाला नका ह्याच्यामध्ये घेऊ. A believer says, I will be involved. बिलीवर म्हणतो, माझा संबंध आहे, मी ह्याच्यामध्ये भाग घेतो. You मला are सांग. my brother's keeper. I am your keeper. I am my brother's मी keeper. माझ्या I भावाचा take care of them. मी माझ्या भावाचा राखणदार आहे, मी त्यांना सांभाळणारा राखणदार आहे, मी जबाबदारी घेतो. ये Amen. ये, कम ऑन, हालेलुया. He took it upon himself. आणि एलियाने स्वतःवर जबाबदारी घेतली. That's what I say to the fathers and the mothers. तेच मी आई वडिलांना पण सांगतो, Take responsibility. जबाबदारी घ्या. Take responsibility of your sons. तुमच्या मुलांची जबाबदारी तुम्ही घ्या. Yes, they have sinned. त्यांनी पाप केलं, They have done something wrong. ठीक आहे, तुमच्या मुलांनी काहीतरी चुकीचं They are केलं, doing something wrong. ठीक आहे, तुमची मुलं काहीतरी चुकीचं करतायत, There is one silver lining. They are believers. ठीक आहे ना, दॅट्स ओके. एक चांदेरी किनार आहे, काय, ते बिलीवर आहेत, Take responsibility. मुलं बिलीवर आहेत, तुम्ही जबाबदारी घ्या. Do something. काहीतरी करा, Do something about it. काहीतरी तुम्ही आई बाप या नात्याने करा. Pray. प्रार्थना करा, Say, son, म्हणा मुला, I take मी responsibility. तुझी जबाबदारी घेतो, I will pray for you. मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन, And your life will change. तुझं जीवन बदलेल, Your life will be made. तुझं जीवन बनेल. Tell him. सांगा त्याला, Tell your daughter. सांगा तुमच्या मुलीला. If they are wayward, tell them. थोडेसे डगमगलेले असतील तर सांगा त्यांना, Don't worry. काळजी नको करू,
God has given us authority. देवाने आपल्याला अधिकार दिलाय. Matthew 18:19, मत्ते 18:19, Matthew 16:18. मत्ते 16:18, Whatever you shall bind on earth, जे काही तू पृथ्वीवर बांधशील, I have given you the keys of the मी kingdom. तुला राज्याची किल्ली दिलेली आहे. Whatever you shall bind on earth तू जे काही पृथ्वीवर बांधशील shall be bound ते in heaven. स्वर्गात बांधलं जाईल. Whatever you shall loosen on the earth जे काही तू पृथ्वीवरती मोकळं करशील shall be loosed. ते स्वर्गात मोकळं होईल. Take the authority. तू अधिकार घे, Take you the do authority. it. तू अधिकार घे, तू कर. तुम्ही करा, आई बाप या नात्याने तुम्ही अधिकार घ्या. Praise the Lord. You Hallelujah. ought to do something. तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. Sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो, मला वाटलं मी वाट बघत होतो येशू कधी करणार. He has given us authority. अरे येशूनी तुला अधिकार दिलाय. Bind the strong man that is ruling in your children's life. त्या बलवान पुरुषाला बांध की जो सैतान तुझ्या मुलांच्या जीवनात कार्य करत आहे. बांध त्याला. Bind you double in the name of Jesus. म्हण त्याला बांधतो येशूच्या नावात. खबरदार माझ्या घरात फिरकायला जरी आला असता. Praise the Lord. Amen. Leave them in Jesus' name. सोड माझ्या मुलांना येशूच्या नावात. I claim blessings for them. मी आशीर्वाद मागते माझ्या मुलांसाठी. I claim bright future for them. मी उज्ज्वल भविष्य मागते मुलांसाठी. Praise the Lord. Hallelujah. We should be like Elijah, ready to take responsibilities of other weaker brothers and sisters. एलियासारखं व्हायचं आपण. तयार राहायचं इतर अशक्त बंधुजनांची जबाबदारी घ्यायला. Praise the Lord. Amen. Instead of condemning them, त्यांना दंडाज्ञा द्यायच्या ऐवजी take responsibility. जबाबदारी घे ना. पुढे ये. सांग त्यांना जोर मी आहे, तू नको काळजी करू. Amen. When you learn to take responsibility, God will back you. जेव्हा तुम्ही जबाबदारी घ्यायला शिकाल मगच देव तुम्हाला पाठिंबा देईल. Take the responsibility for the financial situation in your homes. घरातल्या आर्थिक परिस्थितीसाठी पण तुम्ही जबाबदारी घ्या. Instead of blaming everybody. सगळ्यांना उगीच दोष द्यायच्या ऐवजी Instead of saying, oh, because of this fellow's sin, nothing is happening in my आणि house. सगळ्यांच्या माथ्यावरती उगीच खापर फोडायच्या ऐवजी की ह्याच्यामुळे ना आमच्या It घरात may be आशीर्वाद so. आहे. असेल कदाचित तसं. It may be so. असेल कदाचित But talking तसं. about it will not change the situation. पण त्या विषयीनं बोलून परिस्थिती बदलणार नाही. Yes. आमेन. Talking about it will not change. असेल कदाचित तसं की आमच्याकडे नाही ह्याच्यामुळे आशीर्वाद नाही. तसं जरी असलं तरी तसं बोलून घरातली परिस्थिती सुधारणार नाहीये. Like Elijah, एलियासारखं immediately say, लगेच म्हणायचं कुठे आहे मुलगा? मुलगा कुठे आहे? कमान शो मी. हालेलुया. काय आता मुलगा विचारतो वर आहे तिथं धड कुठं पडलेलं माहित नाही मेला आता काय विधवेचा She बँड must चालू be आहे. grumbling. विधवेचा बँड चालूच असेल. काय तुम्हाला बोलवून इथं काय हो माझं ना. काय काय झालं म्हणे देवाचे सेवक घरी काय आले आणि आधी सगळं केलं आणि आता बघा कसं आहे. कसं काय काय होतं आणि काय पाप मला दाखवायला आला तुम्ही लोक. ही सेट तू बडबड करत राहा. एलिया मुलगा कुठे आहे मला म्हटलं सांग. तू बोलत राहा फक्त पोरग कुठे आहे सांग. He didn't say, चालेल तू बोल माझं किती किती तू पाप केलं मला सांग. तो असं नाही म्हटला. एलिया असं नाही बोलला तिला. सोड दे. ते विसरून सोड. जा. ते विसर. Forget it. ते विसर. We have work at hand. आपल्या हातात काम आहे. God's glory can be seen. देवाचा गौरव दिसत आहे. Stop talking. ते बोलणं बंद कर. Whether the father sinned, the mother sinned, he sinned, forget it. आईनं पाप केलं, बापानी पाप केलं, त्यांनी पाप केलं. अरे तुझं तोंड As बंद. long as I am in the world, I am the light of the world. जोर मी या जगात आहे, मी या जगाचा प्रकाश आहे. I have come to give light. मी प्रकाश द्यायला आलोय. I have come to awaken the dead. मी मेलेल्यांना जिवंत करायला आलोय. Where is your son? तुझा मुलगा कुठे आहे? She said, there on top. ती म्हटली वर आहे. He closed the door, दार बंद केलं. knelt down. Oh God, गुडघे टेकले. माझ्या देवा do something. काहीतरी कर. Did God say? ते म्हटला का आधी विचार ती रिपेंट करणार का? परमिशन घे. पश्चाताप करणार आहे का बाई? Nothing. नो परमिशन आस्क. स्ट्रेट अवे. That is our God. तसा आपला हा देव A आहे God of tolerance. की जो सहनशील. A God of tolerance. ते म्हणतात ना खपवून घेतो. आपला देव बरंच काही खपवून घेतो आपलं. Amen. Amen. Don't blame this fellow, that fellow for all your ills and wills or whatever happened in your तुझ्या life. जीवनात जे काही चांगलं वाईट झालेलं आहे त्याच्याविषयी नाही ह्याच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर खापर फोडत बसू नको. ह्यांच्याचमुळे झालंय सगळं. माहित नाही का? डेव्हिल विल से अजून 2-3 शब्द बोल. म्हणून पाप मत करो. हालेलुया. You say, तुम्ही म्हणा yes, हो because of her or him it happened, but still I take the responsibility. ठीक आहे. तिच्यामुळे त्याच्यामुळे झालं. मी जबाबदारी घेतो. मी करतो ना काहीतरी. तू पाप केली हो ना. तरी सुद्धा मी करतो मी काही. घेतो ना जबाबदारी. भले तू पाप केलं असेल. Elijah, एलिया not related to her, काही नातं नव्हतं बाईशी yet he said, तरी बोलला I will take मी responsibility. जबाबदारी घेतो. चल
Okay, you have sinned. ठीक आहे Okay. ठीक आहे तू पाप केलं My God forgives you. माझा देव तुला क्षमा करतो बाळ कुठे मला सांग. पोरग कुठे दाखव काहीतरी आपल्याला करायचं. मला काहीतरी करायचंय आपण काहीतरी केलं पाहिजे You hold the miracle in your hand. हातात तू चमत्कार धरून ठेव In other words, दुसऱ्या शब्दात you are the one who is going to determine तू ठरवणार आहेस whether the miracle should take place in your home or not. तुझ्या हातात आहे तुझ्या घरात चमत्कार होणार की नाही होणार Amen. ते तुझ्या हातात आहे It's in your hand. Miracle is in your hands. चमत्कार तुझ्या हातात आहे That man who sat at the waters for 38 years तो माणूस जो पाण्यापाशी 38 वर्ष पडून होता looking for alternate miracles, की चमत्कार व्हावा चमत्कार व्हावा चमत्कार व्हावा then cursing everyone, आणि मग सगळ्यांना शाप देत blinded to Jesus. येशू विषयीना अंधा The more you curse others, you don't see Jesus. जेवढं तुम्ही इतरांना शाप देत बसाल आणि नावं ठेवत बसाल ना तेवढं तुम्हाला येशू विषयीना आंधळे पण येईल आणि येशू दिसणार नाही Bartimaeus could see, this fellow could not see. अरे आंधळ्या बारथिमेला येशू दिसतोय आणि ह्याला दिसे ना हाऊ इज इट Jesus said, do you want to get well? येशूने विचारलं तुला बरं व्हायचं का काय सांगायचं तर कोणच नाही मला बाबा घर त्याचं सुरू बायको नाही, विचारलं नवरा कान नाही. बाबांनी सुरूच केलं सगळं सोडून गेलं काय करायचं. म्हणजे विचारायचंच बस बाबा स्टार्टेड See, हालेलुया and these fellows also not less. हो ना हे When असेच the आहेत. water is stirred, हो they ना. run first. हे तसलेच आहे. आमच्या चर्चमध्ये ना जे आहे सगळे तू See, they run first into the water. ते लोकच पहिले जातात मला कधी संधीच हो देत ना नाही मला लोक. कोणी विचारतच नाही असं नाही की बाबा हो ना. 38 वर्ष बसलेलं आहे थोडा त्याला पुढे करू नाही. बाबा तुझा प्रॉब्लेमच हाय Do you want to get well? बाबा बरं व्हायचं का येस अँड नो See. आन्सर His answer is different from the question. प्रश्नापेक्षा उत्तर वेगळं आलं Do you want to be well? बरं व्हायचं का बाबा Elijah is saying, एरिया म्हणतो do you want to have a bright future? उज्ज्वल भविष्य हवं का काय करायचं माझं पाप तुम्ही हे अरे बघायला ते हवं. विचारलं नाही मी Do you want your son to be alive? मुलगा जीवन पाहिजे का विचारलं तू हिस्ट्री जॉग्राफी कसाला सांगतो Cursing everyone, सगळ्यांना शाप देत कशाला? bitterness in his heart. आणि पाप हृदयामध्ये ठेवून He said, I cannot be well. मी नाही बरा होऊ शकत Nobody is with me. काय करायचं ना माझं कोणीच नाही मेरे को कोई पूछताही नाही All selfish people surrounding me. सगळे स्वार्थी लोक आमच्या अवतीभोवती आहेत They don't allow me to get into the water. मला परवानगीच देत नाहीत ना मग मी कसं करणार Immediately they jump into the water. लगेच ते लोकच सगळं पुढाकार घेऊन When the करतात. water is stirred, I tell them, थांबा थांबा म्हाताऱ्याला थोडा अलाव करा. नाही कोणीच थांबतच नाही. आमच्याकडे सगळे असेच आहेत Because of these fellows, ह्यांच्यामुळे I'm still here. मी अजून असा आहे नाहीतर मी काय बिझनेसमॅन झालो असतो आतापर्यंत. आजपर्यंत किधर तक जाता रहता था अरे फिर गया क्यों नहीं Say, blaming the whole world and losing your future. अख्ख्या जगाला नावं ठेवली जणू आणि स्वतःचं भविष्य गमावलं Jesus said, येशू बोलला rise up, उठ take up your mat, गादी गुंडाळ start walking. चालायला लाग Say, take up your mat, your own mat, you pick it up. स्वतःची गादी स्वतः गुंडाळ Wholesale healing, complete healing. पूर्ण होलसेल आरोग्य In the hospital, हॉस्पिटलमध्ये if you are healed, or जर well, आजारी बरा झाला 5 लोक येतात आपल्याला घरी जाऊन घेऊन जायला. डिस्चार्ज ज्या दिवशी मिळणार असतो त्यावेळेला बायको एक साइडला, मुलगा त्या बाजूला, मुलगी पिशवी घेऊन पुढे एक टॅक्सी करा. अरे आणि doctor डिस्चार्ज म्हणतात बरा discharge. झालाय हा डॉक्टर सेज डिस्चार्ज. डॉक्टरांनी सांगितलंय डिस्चार्ज बरा बरं झाला झालं, बरं झाला. बरा झाला बट स्टील तरी डॉक्टर सेज हळू घेऊन जा त्याला. आता हार्ट अटॅक परत हो येईल. ना. हळूहळू घेऊन जा. मग जीसस येशू कोणीच नाही, एकटा गोदडी गुंदळ. गुंडाळ चल पुढं जा. घडी स्वतः घडी घाल स्वतः उचल अँड वॉक आउट Praise the Lord. What a wholesale healing. होलसेल आरोग्य तू एवढं मागतो एवढं देतो येतं खरा We are our own handicap actually. आपण सगळे मी म्हणतो ना पांगळे लुळे लंगडे लखवा We मारले are our own hindrance. We are our own obstacles in तुम्हाला life. माहितीये माझा स्वतःचा प्रॉब्लेम मी स्वतःच आहे जयश्रीला आडवी येणारी जयश्री आणि जयश्रीच्या अंगात येणारी पण जयश्रीच You don't need anybody's help. तुला कुणाच्या मदतीची गरज नाही See, Jesus didn't say, हे 2 लोक उचला तर हात थोडा येशू असं हळूहळू. म्हटला का डिस्चार्ज आज पकडो उसको See? Alone, Jesus was alone. येशू एकटा होता Rise up. उठ He didn't say, थोडा हळूहळू धरा हा. हळू. काय कोलॅप्स व्हायला नको. Hallelujah. हा.
उठ. उठ. कोलॅप्स कसला? उठ. He got up. उठला. अरे गोदडी तिथं सोडला. घे परत. गुंडा नाही, घडी घडी घाल. Praise the Lord. हालेलुया. Something beautiful will happen when we move with that kind of attitude in our life in the new year. अशा पद्धतीच्या वृत्तीने जर नवीन वर्षी आपण प्रवेश केला तर काहीतरी सुंदरच आपल्या जीवनात होईल. Amen. Amen. And I'm going to pray. आणि मी प्रार्थना करणार आहे, Your son will rise. तुमचा मुलगा उठेल, Your daughter will rise. तुझा मुलगा उठेल, तुझी मुलगी उठेल, Your business will rise. तुझा व्यवसाय परत वर येईल, Your Hallelujah. blessings will come. तुझे आशीर्वाद येतील, Your marriage will take place. तुझं लग्न होईल. राजा, सगळ्यांना मिळाली, तुलाही मिळेल. Even if you don't get married, forget it. नाही मिळाली तर नाही मिळाली, जाऊ दे. Amen. आमेन. God wants you to be that way. असं म्हणायचं की देवाला मी असाच हवाय. You can take care of your family. परिवार सांभाळत बस. Do you want to be blessed then? मग आशीर्वादित व्हायचं का? Yes. व्हायचं का? Then let's all stand up. मग चला सगळ्यांनी उभे राहा. Lord, you opened my eyes some time back प्रभू, काही दिवसांपूर्वी तू माझे डोळे उघडले. and I was flying. मी उडत होतो. There was this big hall, Lord, मोठा हॉल होता. and I was flying. मी उडत होतो Slowly, I was just pushing everything down. आणि हळूहळू मी सगळं खाली दाबत होतो. The more I pushed down, the more higher I went, आणि जेवढं मी सगळं खाली दाबलं तेवढा मी वर गेलो and I was flying. आणि उडत राहिलो. All were around me down. सगळे खाली माझ्या अवतीभोवती होते. And there, तिथे I told the people, मी लोकांना सांगितलं, come on, you also push down and rise up. चला Push तुम्ही down, पण rise up. सगळं खाली दाबा आणि वर या. And that was the time you gave me this message. त्यावेळेला तू हा संदेश मला दिलास. And you told me, तू मला म्हणालास, tell the people of your church, तुझ्या चर्च मधल्या लोकांना सांग, pushing things down, बाकीच्या गोष्टी खाली दाबा, forgetting the past, भूतकाळ विसरा, then you will rise up to the new beginning. मग तुम्ही नवीन जागीवर या. Father, दे बाबा, according to your leading, I have shared this word. तुझ्या मार्गदर्शनानुरूप मी हा संदेश दिलाय. We are on the threshold of 2013. 2013च्या उंबरठ्यावर आम्ही आलोय. Some people are fearful to enter this new year. काही लोकांमध्ये नवीन वर्षात पदार्पण करायची भीती आहे. But Lord, पण प्रभू, with you on our side, तूच आमच्या बाजूने आहेस, there is nothing to fear. तर घाबरायचं काही कारण नाही. People of God, देवाच्या लोकांनो, right now, अध्याया वेळेला just forget your past. भूतकाळ विसरून जा. If you feel that you have sinned somewhere, तुम्हाला जसं वाटतंय की तुम्ही कुठेतरी काहीतरी पाप केलंय, ask for forgiveness. तर क्षमा मागा, Ask for forgiveness. क्षमा मागा. Children, मुलांनो, if you don't want your lamp to be put off, जर तुमची इच्छा नाहीये की तुमचा दिवा मालवावा किंवा विजावा, if you don't want the vultures to pluck your eyes, जर मुला मुलींची इच्छा नाहीये की गिधाडांनी येऊन तुमचे डोळे उपटून घ्यावेत, honor your parents. तर मुलांना आणि मुलींना मी विनंती करतो, आपल्या आई बापांचा सन्मान करा. Without honoring them, you will not rise up 1 inch. आई वडिलांचा सन्मान केल्याशिवाय तुम्ही एका इंचानं पण वर येणार नाही. Do what you want. जे हवं ते करा. With all your qualification, with all your influence, you will not rise 1 inch if you don't honor your father and your mother. तुम्ही मुला मुलींनी जर आपल्या आई वडिलांचा मान केला नाही तर तुम्ही किती शिक्षण घ्या, तुम्ही किती डिग्र्या घ्या, तुम्ही किती वशिला लावा, काहीही करा, तुम्ही एका इंचानं आयुष्यात वर येणार नाही. Respect them. त्यांचा मान कर. They are there for your good. तुझे आई वडील तुझ्या चांगल्यासाठी आहे. You may not agree everything what they say, कदाचित तू तुझे आई वडील जे सगळं सांगतात त्याच्याशी सहमत करणार नाहीस. but don't have bitterness in your heart. ठीक आहे, हृदयात कडूपणा घेऊ नको. Your storge love may differ, but let not your agape love differ. स्टोरजे प्रेम डगमगलं तर चालेल, अगापे प्रेमाला हलू नको देऊ. खरा भाषा. Ask for forgiveness, people. क्षमा मागा माझ्या लोकांना.
And if you have dealt with your sins, आणि जर तुमच्या पापांविषयीनं तुम्ही क्षमा मागून पाठी स्वच्छ केली असेल don't worry at all. तर अजिबात काळजी करू नका. No matter how bleak your present looks, मग तुमचा वर्तमान कितीही अंधुक दिसू दे, you are entering into something very beautiful. तुम्ही काहीतरी सुंदर अशा गोष्टीत प्रवेश करताय. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बाबा, those people who are sick, जे आजारी आहेत I place them into your hands. त्यांना मी तुझ्या समोर ठेवतो. You honored Elijah that day. त्या दिवशी तू एलियाचा मान केलास. Honor me today. आज माझा मान कर प्रभू. I take responsibility of the church. मी चर्चची जबाबदारी घेतो. Elijah took responsibility of that widow. एलियानं त्या विधवेची जबाबदारी घेतली. He didn't look at her sin. एलियानं तिच्या पापाकडे पाहिलं नाही. I don't look at the weakness of my people, Lord. मी माझ्या लोकांमधल्या शक्तपणाकडे पाहत नाही. Who am I? मी कोण आहे? But Lord, पण प्रभू, my people have a need. माझ्या लोकांना गरज आहे. Some of the businesses are dead. काहींचे व्यवसाय चालत नाही. Some of the people are sick. काही लोक आजारी आहेत. Some have some deep longings concerning certain things. काहींच्या मनात काही इच्छा आहेत. It has to awaken in 2013. 2013 मध्ये हे सगळं जागं कर. For some it is a wall. काहींना भिंत आहे. They are not sure what they are doing is from God. त्यांना खात्री नाहीये की मी जे करतोय ते देवापासून आहे की नाही. Some have lost the joy. काहींचा आनंद गेलाय. That's why they lost their strength. म्हणून त्यांची शक्ती गेली. If the devil can rob away your joy, then he can rob away your strength. सैतान जर तुमचा आनंद चोरू शकला तर तुमची शक्ती पण चोरून नेईल. Master, प्रभू माझ्या मालका, today I am standing in the place of Elijah for my church. आज माझ्या चर्चसाठी मी एलियाच्या जागी उभा आहे. Awaken the dead. मेलेल्याला जिवंत कर. Awaken the deadness. मृतपणा सजीव कर. Now, Lord. आता कर. Your word says तुझं वचन म्हणतं Elijah went down on his knees and prayed. एलियाने गुडघे टेकले आणि एलियाने प्रार्थना केली. He stretched forth एलियाने पाखर घातली 3 times. 3 वेळा. Oh God of Israel, इस्रायलच्या देवा, answer my prayer, Lord. माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. If you can answer Elijah, you can answer me also, तू Lord. एलियाला उत्तर देऊ शकलास, तू मलाही उत्तर देऊ शकतोस. Because I am not looking at myself, I am looking to you. मी स्वतःकडे बघत नाहीये, मी तुझ्याकडे बघत आहे. In comparison to Elijah, I am nobody. एलियाच्या तुलनेमध्ये मी शून्य आहे. But you are the same God of Israel पण तू तोच इस्रायलचा देव who आहे does not change. जो बदलत नाही. In the name of Jesus, येशूच्या नावात I claim resurrection in the people's lives. लोकांच्या जीवनात मी पुनरुत्थान मागतो. Resurrection in the situations of their lives. लोकांच्या जीवनातल्या परिस्थितीत मी पुनरुत्थान मागतो. I claim healing for my people. माझ्या लोकांसाठी मी आरोग्य Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात फरेवा. Be healed. फरेवा. Jesus is walking in our midst. येशू तुमच्यामध्ये चालत. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात फरेवा. Let the power of Jesus enter in every fiber of your being येशूचं सामर्थ्य तुमच्या नसनशीमध्ये जाऊ दे and heal you. आणि तुम्हाला फरक करू दे. Receive the healing. आपलं आरोग्य स्वीकार. Receive the healing now. आपलं आरोग्य आता स्वीकारा. Receive the healing now. आपलं आरोग्य आता स्वीकारा. If you have forgiven yourself, जर तुम्ही स्वतःला क्षमा if केली you have forgotten the past, जर तुम्ही भूतकाळ विसरला असाल
then reach out for those things that are there before you. तर ज्या गोष्टी तुमच्या समोर आहेत त्या गोष्टींपर्यंत The पोहोचा. miracle is in your hand. चमत्कार तुझ्या हातात आहे. Receive it in the new year in Jesus' नवीन name. वर्षी येशूच्या नावात स्वीकार. Something is happening. काहीतरी होत आहे. Something is happening in your life. तुमच्या जीवनात काहीतरी होत आहे. Something is happening in your life. तुमच्या जीवनात काहीतरी होत A आहे. great change is taking place. एक मोठा बदल येतोय. A new power is coming inside you. नवीन सामर्थ्य येत The Spirit of God is energizing you. देवाचा आत्मा तुम्हाला शक्ती देत आहे. बखरावा शांत रोथो रमावासी. Your life will never remain the same ever. तुमचं जीवन हा जसं आहे तसं राहणार नाही. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Oh, He's touching everyone. तो सगळ्यांना स्पर्श करत आहे. As the widow saw the miracle, जसं विधवेनी चमत्कार पाहिला, you shall see the miracle. तू चमत्कार पाहशील. The moment you enter 2013, ज्या क्षणाला तू 2013 मध्ये प्रवेश करशील, you shall see the miracle of God. तुला देवाचा चमत्कार दिसेल. Miracle of God. देवाचा चमत्कार. थँक यू Lord, प्रभू. those who are looking out for a good job, जे चांगली नोकरी शोधताय you have to give them a good job. त्यांना तू चांगली नोकरी दिली पाहिजे. Those who have been waiting for a promotion, जे बढतीची वाट बघतायत you have to give them a promotion. तू त्यांना बढती दिली पाहिजे. Those who have been praying for a house, जे घरासाठी प्रार्थना करताय you have to provide them a तू त्यांना house. घर दिलं पाहिजे. If you can bless them in one area, you can bless them in another area as well. तू एका भागात त्यांना आशीर्वादित केलं ना प्रभू, मग तू दुसऱ्या भागात पण त्यांना आशीर्वादित कर. I know you are not a God who bases His blessings on what we have done or what we have not done. मला माहितीये आम्ही जे केलं किंवा नाही केलं यावर आधारभूत आशीर्वाद देणारा तू देव नाहीस. लायकी काढली तर लायकी कोणाचीच नाही देव बाप्पा. लायकी कोणाची नाही. तुला धन्यवाद. You said in your word, तुझ्या वचनात तू बोललास. you send the rain on the wicked and the good. दुष्ट आणि चांगले तू सगळ्यांना पाऊस देतोस. You send the sun for the wicked and the good. दुष्ट आणि चांगले तू सगळ्यांवर सूर्य उगवायला लावतोस. The general grace. सर्वसाधारण कृपा. We are your children, Lord. आम्ही तुझी मुलं आहोत. Are you receiving these blessings? आशीर्वाद स्वीकारताय. Say, I receive these blessings. पण आम्ही आशीर्वाद स्वीकारतो. Say it, I बोला receive. बोला मी आशीर्वाद स्वीकारते. I receive it, Jesus. I love you. Commit my life to you, Master. You devil, सैताना, you cannot rob my people. माझ्या लोकांना तू चोरू नाही शकत. माझ्या लोकांना तू लुटू नाही शकत. Leave सोड my people in the name of Jesus. माझ्या लोकांना येशूच्या नावामध्ये सोड. I claim blessings for my people. माझ्या लोकांसाठी मी I आशीर्वाद. claim healing for my people. माझ्या लोकांसाठी मी I आरोग्य. claim deliverance for my people. माझ्या लोकांसाठी मी सुटका मागतो. I claim elevation for my माझ्या people. लोकांसाठी मी उन्नती I मागतो. claim goodness for my माझ्या people. लोकांसाठी मी चांगुलपणा मागतो. And blessings आशीर्वाद and मागतो. financial breakthrough. आर्थिक आशीर्वाद मागतो. In Jesus' name. येशूच्या नावात मागतो. Say, I receive it. म्हणा मी स्वीकारतो. Say, I receive it. म्हणा मी स्वीकारते. Say, I commit my म्हणा मी life to स्वीकारते. Jesus. म्हणा मी माझं जीवन येशूला समर्पित करते. Say, I commit my life to Jesus. म्हणा मी येशूला माझं जीवन करार करून देऊन टाकते. I rededicate my life to you, Lord. माझ्या जीवनाचं मी तुला पुनर्समर्पण करते प्रभू. I want to draw nigh to you. मला तुझ्या जवळ यायचंय. I want to come more closer to you. मला अजून तुझ्या जवळ यायचंय. Praise God. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. Something has happened. काहीतरी घडलेलं आहे. There is already a breakthrough in the heavenlies. स्वर्गामध्ये सुरुवात झालेली आहे. It's reaching you. तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. Praise God. हालेलुया. Thank you, Jesus.